उपस्थित सर्वांचं स्वागत। आज आपला 76वा गोळकट्टा ऑगस्ट 18 मध्ये याची सुरुवात झाली आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींना आपण इथे बोलावतो, त्यांचा प्रवास समजून घेतो आणि प्रत्येकाच्या कर्तृत्ववान माणसाच्या आयुष्यात काहीतरी घडलेलं असतं, कष्ट असतात, संघर्ष असतो, यश असतं, त्यातून कोणाला तरी आपल्याला प्रेरणा मिळत असते की माणसं आयुष्यात काय काय करतात। यासाठीचा हा आपला उपक्रम आज आपला 76वा कार्यक्रम आहे आणि आज आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेत। मला वाटतं आज पण 76 कार्यक्रमांमधले सगळ्यात यंगेस्ट जन म्हणता येईल, मात्र त्यांचा प्रवास खूप मोठा अजून व्हायचा आहे, त्याची आपण दखल घेऊन त्यांना आज आपण इथे बोलवलंय। आपल्या पावरचं साहेब श्री आदित्य भट, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। त्यांचा फोटोग्राफीचा छंद आहे आणि त्या छंदातनं माणूस कुठे जाऊ शकतो, म्हणजे जगामध्ये अनेक म्हणजे शेकडो देशांमध्ये मधल्या फोटोग्राफीमध्ये ज्यांनी बक्षिसे मिळवली आहेत आणि वर्ल्ड रेकॉर्ड केलं असे आदित्य भट। आज आपण त्याचा प्रवास ऐकला, त्यांचं काय करूया आणि त्यांचा जो प्रवास आहे तो आपण आता आपल्यासमोर येईल। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी बसवं। नमस्कार आदित्य, गोळकट्ट्यामध्ये आपलं स्वागत। हॅलो, नमस्कार। आपण जनरली प्रत्येकाची सुरुवात करतो की त्यांच्या लहानपणापासूनची, तशीच आपण आपली सुरुवात करूया। तुमचं लहानपण कुठे गेलं, प्राथमिक शिक्षण वगैरे कुठे झालं, यापासून सुरुवात करू। नक्कीच। माझं नाव आदित्य श्रीरंग भट, मी सध्या कुर्डे इथे राहतो। माझा जन्म पावसला, मी सध्या 23 वर्षाचा आहे आणि सध्या मी मानसशास्त्रामध्ये MA करतोय मुंबई युनिव्हर्सिटीमधून। आणि असं सांगायचं झालं तर फोटोग्राफीचा छंद आम्हाला थोडं लहानपणापासून तर मग माझं शालेय जीवन म्हणाल तर मी 1ली ते 4थी पावसच्या प्राथमिक शाळेमध्ये होतो। तेव्हा मला चित्रकलेची आवड होती आणि तेव्हा मी चित्र वगैरे काढायचो, म्हणजे चित्रकलेचा छंद होता। त्यानंतर माझं माध्यमिक शालेय जीवन म्हणाल तर स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर पावसमध्ये झालं, तिथे मी 5वी ते 10वी शिकलो। तेव्हा सुद्धा मी चित्रकलेचा छंद जोपासला होता, म्हणजे तेव्हा परीक्षा वगैरे पण दिल्या? हो हो, चित्रकलेच्या परीक्षा, त्याच्यानंतर एलिमेंटरी इंटरमिडिएट सारखे जे असतात ना इव्हेंट, ते मी सगळे अटेंड केले होते आणि दोन्ही वेळेला A ग्रेडने मी पास झालो होतो। म्हणजे चित्र पण बघायला मिळतील आम्हाला? हो हो, नक्की। छंद पण आहे? चित्रकलेचा छंद सुरुवातीला लहानपणापासून होता मला, तेव्हा फोटोग्राफीचा गंध पण नव्हता। आणि त्याच्यानंतर 11वी-12वी मी अभ्यंकर कुलकर्णी ज्युनियर कॉलेजमध्ये रत्नागिरीत केलं आणि त्यानंतर मी आर्ट्सला घेतली ॲडमिशन। त्यानंतर FY मला लॉकडाऊन होतं 2 वर्ष, त्यामुळे ते ऑनलाईन केलं माझं आणि गोगटे कॉलेजला TY ला मी पुन्हा कॉलेजला जॉईन झालो। तर मग या मधली जी 2 वर्ष FY आणि TY माझी गेली, FY आणि SY गेली, तेव्हा मी तो फोटोग्राफीचा सगळा छंद जोपासला 2 वर्षामध्ये। तेव्हा माझी फोटोग्राफीची जर्नी सुरू झाली आणि तिथून पुढे आतापर्यंत मी फोटोग्राफी वगैरे करतोय। अच्छा, आणि तुमचं हॉटेल पण आहे? म्हणजे आम्ही पण मिसळ खाल्लेली की तुमची स्पेशल भटांची मिसळ असं, तिथे पण तू लहानपणापासून मला वाटतं दिसत होता असतं? हो नक्कीच, म्हणजे मी लहानपणापासून सुट्टी असते की मी हॉटेलमध्ये बाबाला मदत करायला जायचो, म्हणजे ते आपल्याला काय जमेल भांडी धुवायला फटका मारायला, असे छोटी छोटी कामं करायचो। हो, अजूनही चालू आहे, म्हणजे आता सध्या पण मी हॉटेलमध्येच असतो, म्हणजे बाबाला मदत करतो आणि आमचाच व्यवसाय सांभाळतोय मी सध्या हॉटेल। आणि आता सध्या शिक्षण काय चालू आहे? सध्या मी MA मानसशास्त्र करतोय मुंबई युनिव्हर्सिटीमधून, एक्सटर्नल। अच्छा, आणि आता आपण मूळ मुद्द्याकडे घेऊया। फोटोग्राफीचा छंद कोरोनामध्ये लागला? हो हो, त्याची पार्श्वभूमी काय होती? तर कोरोनाची पार्श्वभूमी म्हणजे 12वीची परीक्षा एक्झाम संपल्यानंतर मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन लागलं आणि त्यानंतर मग रिझल्ट वगैरे सगळं ऑनलाईन लागला आणि त्याच्यानंतर FY ॲडमिशन घ्यायची होती FYला मला। त्याच्यानंतर FYला ॲडमिशन वगैरे सगळं ऑनलाईन झालं, मला कॉलेजला जाता येत नव्हतं त्यावेळेला आणि ऑनलाईन ॲडमिशन घेतली आणि कॉलेज वगैरे आमचं सगळं ऑनलाईन सुरू झालं आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना कंपल्सरी स्मार्टफोन विकत घ्यायला लागला आणि मग आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा स्मार्टफोन विकत घेतला आणि त्याच्यावरती आमचे ऑनलाईन क्लास सुरू झाले। आमचं कॉलेज सकाळी 7 ते 12 पर्यंत असायचं आणि 7 ते 12 कॉलेज झालं की वेळ पूर्ण मोकळा, किंवा बाहेर कुठे जाता येत नाही, त्यामुळे
हा, आता पहिले काही दिवस आम्ही मोबाईलवर गेम वगैरे खेळायचं टाइमपास करायचो, पण थोड्या दिवसानंतर आम्ही कंटाळलो, आता किती दिवस तेच करायचं. मग काय करायचं, मग आम्ही घराच्या बाहेर पडायचो इकडे तिकडे. दुपार झाली की क्लास संपले की खेळायचं किंवा फिरायला जायचं. मग फिरायला जाता जाता मग गंमत म्हणून काय दिसलं, पक्षी दिसले किंवा प्राणी दिसले, त्यांचे फोटो काढायचे. असे गंमत म्हणून आम्ही आपले फोटो काढायला लागलो. मोबाईलवर त्याच. हा, आणि तसंमध्ये मग रोजचं आमचं रुटीन झालं की क्लास संपले की मग बाहेर जायचं, कोणाचे फोटो काढ, फुलपाखरांचे काढ किंवा पक्ष्यांचे काढ, आणि रोजचं सुरू झालं. आणि थोड्या वेळानं मी इंस्टाग्राम किंवा फेसबुक सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती फोटो शेअर करायला लागलो. मग तसं काय फोटोग्राफी असं होतेच नाही, पण एक आवड छंद म्हणून ते फोटो मी त्याच्यावर शेअर करायचो. आणि काही आपल्या रत्नागिरी किंवा बाहेरच्या ह्याच्यामधले म्हणतात ना, त्या क्षेत्रामधले फोटोग्राफर्स ते अप्रोच व्हायचे की म्हणायचे अरे असे अँगल काढ, किंवा ते सेटिंग वगैरे मला सांगायचे की कॅमेरामध्ये अशी सेटिंग कर आणि हे फोटो काढ वगैरे. काढत तर मोबाईल बंदच ना. हा, सुरुवातीला मोबाईलमधूनच फोटोग्राफी सुरू केली. सुरुवातीला कसले कसले काढलेले असतात तुझ्या आवडीचे फोटो? हा, तर सुरुवातीला मी सूर्यास्ताचे फोटो काढायचो समुद्र किनाऱ्यावर जाऊन. त्याच्यानंतर पक्ष्यांचे काढायचो, फुलपाखरं दिसली कुठची वेगळी त्यांचे काढायचो. असे मी वेगवेगळे आजूबाजूला आपल्या काय निसर्ग दिसतील ना त्याचे फोटो काढायला लागलो मी. आणि मध्ये पोस्ट करायला लागल्यावर मला लोक एक वेगवेगळं शिकवायला लागले की बा हे असे काढू शकतो, तसं मला मार्गदर्शन मिळायला लागलं त्यातून. मग मी त्यांच्या गायडन्स खाली हळूहळू मग ते तसे फोटो काढायला लागलो. आपला एक वेगळा अँगल सेट करायचा किंवा मग असे पेशन्सने काढायचे की एखादी गोष्ट आपल्याला अमुक तो पक्षी हवा आहे, मग ते पूर्ण दिवसभर त्याला शोधायचं जंगलामध्ये आणि मग असा व्यवस्थित फोटो काढायचा. त्याच्यासाठी ते लेन्स वगैरे हे कसं कळलं? हा, त्याची ते सुद्धा मला त्याच्यावरती फेसबुकवरती एक दिवस मला पोस्ट आली की DSLR सगळ्यांना घ्यायला परवडत नाही, तो खूप महाग पडतो. म्हणजे बेसिक म्हटलं तरी 50,000 वगैरे प्राईस असते. पण मोबाईल कसा आहे 8-10,000मध्ये घेतला की आपल्याला फोटोग्राफी छंद जोपासायला तेवढं पास होत नाही. मग म्हटलं मोबाईलवरती आपल्याला आणखी अटॅचमेंट काय जोडता येईल, तर मग मी मोबाईलला लेन्स लावायला सुरुवात केली. मग त्याची आधी माहिती मी घेतली की त्याला आपलं समजा बारीक किड्यांचे किंवा असे कीटक असतात छोटे, त्यांचे असे मायक्रोस्कोप जसं आपण विज्ञान ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे तशा टाईपमध्ये मोबाईलला अटॅच करून कसे सूक्ष्मजीवांचे फोटो काढता येतील ते मग मी संशोधन केलं होतं त्याच्यावर. मग एक दोन काही कंपन्या त्यातल्या लेन्स काढलेल्या होत्या त्यांनी, तेव्हा नुकतेच लॉन्च केलेल्या होत्या. मग मी त्या लेन्स मागवल्या ऑनलाईन आणि मोबाईलला लावून ते मग बारीक बारीक सूक्ष्म असे जीवजंतू असतात त्यांचे फोटो काढायला लागलो. आणि मग ते हळूहळू त्याच्यात डेव्हलपमेंट करत ते व्यवस्थित कसे काढायचे किंवा पेशन्सने बरोबर तसं हात स्थिर ठेवून ते काढायचे. आणि मग त्यांची नावं वगैरे ती सगळी मी त्यांचे काही तज्ञ मंडळी असायची त्या ह्याच्यामधली इन्सेक्टमधली, तर मग त्यांना विचारून त्यांची नावं, त्यांचं जीवनचक्र सगळा अभ्यास करून त्याचे फोटो काढायचे, ते सोशल मीडियावर टाकायचे. आणि मग हळूहळू सोशल मीडियावर रिस्पॉन्स चांगला यायला की लोकांकडे की अरे ह्याच्यात तू आणखी फोटो काढ किंवा आम्हाला बघायला आवडत आहेत ते फोटो. मग त्यामुळे थोडासा एक ग्रुप आला की बा अरे कोणतरी आपली कला बघतोय. त्या म्हटलं आपण माझं रोजचं आता ते सवयीचं झालं काम की आता रोज एक तरी काहीतरी म्हणतात ना एखादा पक्षी किंवा फुटपाखरू रोज एक फोटो तरी चांगला काढायचा, असं माझे कन्सिस्टन्सी सुरू केली मी. आणि फोटो काय अपलोड करत होतो सोशल मीडियावरती. आणि हळूहळू मग मी स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा कुठच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला? सर्वात पहिल्यांदा मी मराठी संवर्धन मंडळाची स्पर्धा होती, त्याच्यामध्ये त्यांना सूर्यास्ताची थीम होती फोटोग्राफीला. आणि तेव्हा मी तो पहिलीकडे सूर्य देत आहे असा एक सीन कॅप्चर केला होता. आणि त्या फोटोला लोकांकडनं म्हणजे म्हणतात ना पब्लिक चॉईस अवॉर्ड मिळाला होता. तेव्हा ते माझं पहिलं बक्षीस होतं तेव्हा मिळालेलं फोटोग्राफीतलं. त्याच्यानंतर मी लाईफ सायकल ऑफ लीफ जो आता फोटो होतो मग आपण सगळे स्लाइड आपण सगळ्यानंतर बघूया आपण. हो, म्हणजे तर तो फोटो मी काढला होता, तो माझा फोटो टाइम्स ऑफ इंडिया आणि नॅशनल जिओग्राफीने शेअर केला होता. त्यामुळे तो पहिला पोस्ट मिळाला मला की खूप जणांनी तो लाखो लोकांनी फोटो शेअर केला आणि तो व्हायरल झाला फोटो. आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या लोकांनी असं म्हणजे आशय घेऊन की आयुष्याचे चक्र कसं असतं वगैरे त्याच्यावर खूप लेख लिहिले, कविता लिहिल्या आणि तो खूप व्हायरल झाला फोटो. आणि मला वाटतं परदेशात पण तोच फोटो जास्त झाला. हो हो, म्हणजे 20-25 देशांमध्ये ते वेगवेगळ्या देशाच्या आर्टिकलवरती तो छापला गेला फोटो, नियतकालिकांमध्ये, मासिकांमध्ये. आणि त्यांच्याकडे मला रिस्पॉन्स आला की हा फोटो आम्हाला आवडला तर आम्ही आमच्या पेजवर शेअर करू का. म्हटलं ठीक आहे, नक्कीच करू शकता तुम्ही फोटो शेअर. आणि मग तो फोटो माझा पहिल्यांदा व्हायरल झाला. आणि मग त्यामुळे मला आणखी हे मिळालं की अजून आपण काढू शकतो फोटो किंवा त्यात अजून मेहनत घेऊ शकतो. आणि मग मी सोडून ठेवते फोटोग्राफी कन्सिस्टन्सी. त्याच्यानंतर आणि मग तो थर्स्टी हँडचा तो एक मोठा गाजला होता फोटो. हा, तो मुंगी पांटाची एक स्टोरी सांगतो 2 मिनिटात. तर
ते मुंगी पाणी देताना जो बोंबील जातीचा एक कीटक आहे, त्याला इंग्लिशमध्ये वेवर अँट म्हणतात. म्हणजे मी बरेच दिवस म्हणजे बरेच जणांकडे ऐकलं होतं की पूर्वीच्या काळात आपण जसे बागांमध्ये फवारणी करतो तसे तेव्हा केली जात नसे. मग तेव्हा म्हटलं तुमच्या मोहराचे किंवा फळझाड होते त्याचं रक्षण कोण करतात, तर ते म्हणाले ओंबील करायचे. तर म्हटलं बरोबर, मी पण लहानपणापासून ते आंब्याच्या झाडावर ओंबल्याच्या झाडावर ते ओंबील बघितलेले आहे. तर म्हटलं आता ते ओंबलांचा जर फोटो काढला मला तेव्हा काढायचे होते, पण म्हटलं याचा आपण काहीतरी प्रयोग करू शकतो. म्हणून प्रयोग करायचं म्हटलं ते ओंबील कुठे ते शोधले. तर घराच्या पाठीमागे आमच्या जंगलामध्ये करवंदीच्या झाडी आहेत भरपूर. तर त्या करवंदीच्या झाडांवरती प्रचंड प्रमाणात ओंबील होते. आणि मग म्हटलं आता हे ओंबिलांचं करायचं काय, तर म्हटलं आमच्या घराच्या पाठीमागे 20 कलमांची बाग आहे. तर मग मी माझे मित्र घेऊन असे मोठे खोळे घेऊन त्याच्यामध्ये ती आधी शोधली की त्याची कॉलनी कुठे आहे, की मोठी खोळी कुठे आहे, आणि ती व्यवस्थित कटरने कापून अलगद अशी त्या बॅगमध्ये भरून ती माझ्या कलमांवर आणून सोडली. आणि 2-3 दिवसानंतर ती त्यांची ओरिजिनल ती गड्डी वाढली, त्यामध्ये उमेद सगळे झाडावर उतरले. आणि तरी आता मी ज्या झाडावर सोडलं होतं त्याच्यावरती पोळं बांधलं आणि त्यांचं सगळं तिथून सुरू झालं पूर्ण. आणि जवळपास हा माझा प्रोजेक्ट सक्सेसफुल झाला. 1-2-4 वर्ष आम्हाला फवारणी वगैरे विषय नाही, पूर्ण उंबील झाडांवरती आंबे बिंबे भरपूर यायचे. म्हटलं तेव्हा मग मी ते उंबिलांचे फोटो काढायचो. आणि एक दिवस असंच पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडला तर उंबील फांदीवरनं जात होते. आणि सहजच मी बघितलं की तिथे त्याची एक विहिरी होती, त्या विहिरीवरनं असं पाणी टिपकत होतं. आणि त्या रांगेत जाणारे काही उंबील त्यातलं असं पाणी जस्ट पियायचं आणि पुढे जायचं. तर मी ते बघितलं, घरी जाऊन लगेच मोबाईल वगैरे आणून लेन्स वगैरे लावून म्हटलं आता एकतरी फोटो मी तिथं पाणी थेंब पिताना काढणार. ते बरेच दिवस रोजचं माझं काम होतं की दुपारचं जायचं, बसायचं, उंबील पाणी पिकायला त्यातला लाईटमधला टच करायचं, जायचं. ते जवळपास 5-6 हजार मी फोटो काढले. म्हणजे दिवस रोज तसे थोडे थोडे काढत राहायचे किंवा तरी रिपीट म्हटलं फोटो. आणि एक दिवस मला नवीन तशी मुवमेंट अशी प्रॉपर सापडली परफेक्ट, की उंबील पाणी पितोय आणि जसं थेंब वगैरे. आणि मग तो फोटो मी सोशल मीडियावरती शेअर केला की तहानलेली मुंगी असं कॅप्शन देऊन. आणि मग तो त्याच्यानंतर तो फोटो नॅशनल जिओग्राफिक वाल्याने पण त्यांच्या पेजवर शेअर केला. त्यामुळे त्यांच्या डिस्कवरी किंवा नॅशनल जिओग्राफिक म्हटलं तर त्याला प्रोफेशनल तो फोटोग्राफर असं म्हटलं जातं. त्यामुळे मग त्यांनी शेअर केल्यावर अनेक पेजवरती तो फोटो शेअर झाला. आणि त्याच्यानंतर त्या फोटोने मला अनेक बक्षिसं मिळवून दिली त्या फोटोमुळे. जवळपास त्या वर्षी मी जेवढ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला त्या सगळ्या स्पर्धांमध्ये फर्स्ट प्राईज मिळालं मला त्या फोटोमुळे. आणि ह्या उंबिलांची कथा पुढची सांगायची झाली तर हे उंबील 4-5 वर्ष माझ्या बागेमध्ये होते व्यवस्थित. पण एका पावसाळ्यामध्ये ते गवत भरपूर वाढतं, त्यामुळे त्या गवतावर ते कुठेतरी दुसऱ्या झाडावरती पलीकडच्या बागेत गेले. आणि मला कळलेलं नाही ते कुठे गेले. आणि थोड्या दिवसांनी सगळ्या बागा साफ वगैरे झाल्यावरती तिकडच्या बागेत पुन्हा नेहमीप्रमाणे फवारणी केली आणि त्या फवारणीत सगळे उंबील गेली. त्यामुळे नंतर पुन्हा मला उंबील पण कुठे दिसले नाही आणि ती उंबील गेली. त्याची कथा समजा फोटो काढलेला तो पण म्हणतो. पण तरी मला एक चांगले फोटो घेऊन गेली ते जाता जाता. पण मी तो एक प्रोजेक्ट केला होता की उंबील काढून म्हटलं फवारणी करायला लागत नाही झाडाला. आणि दुसरा एक प्रॉब्लेम होतो म्हणजे उंबिलाला आपल्या लाल मुंग्या असतात ना जमिनीमध्ये, त्या त्यांना ठार मारतात. पहिल्यापासून जर त्या असतील ना तिथे त्या जागेमध्ये तो उंबील तिथे राहत नाही. कारण का मी 1-2दा असं केलं होतं की ते उंबील व्यवस्थित राहिले होते झाडांवरती वगैरे. पण नंतर मी एका दिवशी अचानक ते पोळं सगळं रिकामं झालं होतं. तर म्हटलं या प्राणी गेले होते ना, ते एका रात्री ह्या झाडावर त्या झाडावर पूर्ण कॉलनी ट्रान्सफर करतात. तर एक दिवस मी सगळी झाडं बघितली, म्हटलं उंबील गायब झाले आणि म्हटलं गेले होते ते, म्हणून भरपूर शोधले. तर नंतर मला शंका आली की म्हटलं लाल मुंग्या लबाड आहेत, त्याने काहीतरी केलेलं आहे. पण त्यांच्या बाजूला मी जरा खडून बघितलं, मग त्या सगळ्या डेड बॉडी त्यांनी आपल्या खाण्यामधून भरून ठेवल्या होत्या. मग मला कळलं की ते त्यांची संख्या जास्त असल्यामुळे ते एका उंबीला 10 मुंग्या धरून मारून टाकतात. त्यामुळे ओरिजिनल आदिवासात उंबील असतील कुठे तर ते जपणं महत्त्वाचं आहे. कारण का आपण घेऊन ते आर्टिफिशियली ठेवले तर ते राहत नाही. हे पण त्यातलं एक मला म्हणजे कळलं त्याच्यातून. तर उंबिलांच्या फोटोमध्ये ती एक स्टोरी होती. हां, तर लॉकडाऊनमध्ये सगळ्या स्मार्टफोन कंपन्यांचा म्हणता तो खप वाढला भरपूर. सगळीकडे स्मार्टफोन विकले गेले. हो, शिक्षण पद्धतीच बदलली. 2 वर्षासाठी पूर्ण सगळे स्मार्टफोनवरती होते. त्यामुळे MIMA शॉमी कंपनीने त्यावेळेला मोबाईल स्मार्टफोन फोटोग्राफी ठेवली होती 2022 आणि त्याला 6 कॅटेगरीज होत्या. म्हणजे नाईट फोटोग्राफी, नेचर फोटोग्राफी, पोर्ट्रेट, कॅन्डिड आणि मॅक्रो फोटोग्राफीमध्ये एक सब्जेक्ट ॲड केला होता. तर त्याच्यामध्ये जवळपास स्पर्धेला 191 देशांमधून जवळपास 3-1 लाख फोटो आले होते स्पर्धेसाठी. आणि मी सुद्धा मला सगळ्यांना म्हणायचे तू काढतो जेवढे फोटो शेअर करून ठेव, त्यात काय आपल्याला म्हणून मी माझे मोस्टली 10-20 फोटो शेअर करून ठेवले होते.
आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्याची स्पर्धा चालली पूर्ण आणि त्याच्यानंतर जानेवारीमध्ये 2023 त्याचा रिझल्ट लागला आणि त्यांचा बीजिंगवरून मला मेल आला होता की तुम्ही शेवटच्या 10 फोटोंमध्ये फायनलिस्ट म्हणून आहात, तर रिझल्ट लागला की तुम्हाला आम्ही कळवतो. तेव्हा म्हटलं हुक्स नव्हते एवढे, मला अचानक धक्का बसला की अरे माझा फोटो फायनलला गेला. त्याच्यानंतर 5-6 दिवसांनंतर ती सगळी प्रोसिजर कम्प्लीट झाली आणि त्याच्यानंतर त्यांना मला पुन्हा मेल आला की तुम्ही स्वामी इमेजरी अवॉर्ड 2022 विनर झाला आहात म्हणून. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला बीजिंगवरनं बक्षीस एक स्मार्टफोन पाठवलं, सर्टिफिकेट आणि असं सगळं सन्मानचिन्ह वगैरे सगळं प्रॉपर पाठवलं तिथे चीनमधून. 191 देशांमधून आमच्या इथला माणूस बक्षीस मिळवतो. याच्यासाठी आपण वेबसाईट तयार करतो. तर ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट होती की स्मार्टफोन फोटोग्राफीमध्ये आपण जो फोन विकत घेतला त्यांच्याचपर्यंत बक्षीस मिळालं, हे जरा मला अभिमानास्पद वाटलं. आणि त्यांनी कौतुक म्हणून मला त्यांचा लेटेस्ट फ्लॅगशिप फोन सुद्धा त्यांनी मला गिफ्ट केला होता त्यावर्षी. आणि तिथून पुढे मला फोटोग्राफीला आणखी चालना मिळाली, कारण का त्यांनी जो मोबाईल पाठवला होता त्याचा कॅमेरा खूप टॉप लेवलचा होता, लेटेस्ट असल्यामुळे मग तिथून पुढे त्या फोनने मी फोटोग्राफी सुरू केली. आणि त्याच्यानंतर अनेक वेगवेगळे मी असे मॅक्रो फोटो किंवा असे संशोधन करायला लागलो की एखादा फुलपाखरू असेल तर त्याचं जीवनचक्र कसं चालतं आणि ती त्याची खाद्य वनस्पती कुठची आहे किंवा त्याच्यामध्ये ते त्याचं ओव्हरऑल सगळं जीवनचक्र कसं किती महिन्यांचं असतं किंवा त्याचा सगळा अभ्यास केला मी, मेल फिमेल किंवा सगळं त्याची. त्याच्यानंतर त्यांचे काही दुसरे परभक्षक कीटक असतात की त्यांना कोण मारतं, सगळा त्याचा अभ्यास केला. त्याच्यानंतर वेगवेगळे सोशल मीडियावरचे ग्रुप जॉईन केले ज्याच्यामध्ये असे शास्त्रज्ञ लोक असतात, म्हणजे त्या विषयामध्ये खूप एकदम टॉपचे असतात, त्यांना सगळी माहिती असते फुलपाखरांबद्दल किंवा कीटकांबद्दल. मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचो, फोटो काढायचा आणि मग त्यांना त्याच्याबद्दल माहिती विचारायची की हा कुठचा प्राणी आहे किंवा ह्याची माहिती, मग ते लगेच पाठवायचे. मग अशी हळूहळू ओळख वाढवत नेली लोकांची, मग त्यांच्याकडे माहिती घेत गेलो. त्याच्यानंतर आणखी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागलो मग तेव्हापासून आम्ही, आणि अशी हळूहळू डेव्हलप करत गेली फोटोग्राफी पुढे. आणि तुझं वर्ल्ड रेकॉर्ड पण आहे. त्याच्याबद्दल थोडंसं नक्कीच. वर्ल्ड रेकॉर्डबद्दल सांगायचं झालं तर आता सोशल मीडियावरती एक दिवस वाचता वाचता मला वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स या संस्थेची माहिती मिळाली. तर ही संस्था कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये वेगवेगळे वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवते त्यांच्या संस्थेमध्ये. तर मी ती जस्ट पोस्ट वाटली आणि म्हटलं की ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो. तर वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे मला मोठा विषय वाटला होता सुरुवातीला. म्हटलं एवढं काय आपण करणार असं वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे. तर म्हटलं असं ते एकदा आपण अप्लाय करू की मला, आता मी मेल टाकला की मला फोटोग्राफी म्हणजे मोबाईल फोटोग्राफीमध्ये काहीतरी वर्ल्ड रेकॉर्ड करायचं आहे. मग एक 4-6 दिवसांनी त्यांचा मला मेसेज आला की तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड कशामध्ये करू इच्छिता. तर म्हटलं ठीक आहे, माझं अजून ठरलं नाही पण मला करायची इच्छा आहे. मग ते म्हणाले ते आधी काय ते ठरव कशात करायचे, आणि मग म्हणाले आम्हाला ॲप्लिकेशन दे. मग मी बरेच दिवस विचार करत होतो की आपण काय कशामध्ये रेकॉर्ड करू. तर मग मला मित्रांनी वगैरे असं एक सुचवलं नाही की अरे तू 1 मिनिटात किती फोटो काढू शकतो. म्हटलं नाही कधी ट्राय नाही केलेलं. ते म्हणाले एकदा करून बघूया. म्हटलं ठीक आहे. मग 1 मिनिटाला आम्ही बीचवरती गेलो गणेशपुऱ्याच्या आणि म्हटलं लँडस्केप फोटो किती काढू शकतो 1 मिनिटात फास्ट आपण. तर सुरुवातीला 70-80 वगैरे फोटो यायचे. तर म्हटलं एवढे येत आहे. मग त्यांना मी कळलं की मी 1 मिनिट एवढे काढतो. ते म्हणाले वर्ल्ड रेकॉर्डसाठी इनफ नाही, पुरेच नाही, 70-80 काहीच नाही म्हणाले. म्हणजे ठीक आहे. त्याच्यानंतर मी 5-6 महिन्याची रोज प्रॅक्टिस करते की आपण एकदम फास्ट असे लँडस्केप पण खराब नाही म्हणजे ना प्रॉपर फ्रेम राहिली पाहिजे पण भरपूर फोटो आले पाहिजे. त्याची प्रॅक्टिस केली 4-6 महिने आणि नंतर पुढच्या याला मग एकदा अटेम्प पण प्रॅक्टिस अटेम्प घेतला आणि तेव्हा माझे जवळपास 160-65 फोटो येत होते. आणि मग मी त्यांना कळलं की आता मी 1 मिनिटात 100-150च्या वर तरी मी लँडस्केप फोटो काढू शकतो मोबाईलने. मग ते म्हणाले ठीक आहे काहीतरी करतोस मध्ये आपण बघू म्हणाले. त्याच्यानंतर मग मी त्यांना ॲप्लिकेशन लेटर दिलं. त्यांची एक बेसिक फी असते, ट्रॅव्हल खर्च असतो. म्हणजे वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डचे 3 ठिकाणं आहेत. एक आपल्या भारतामध्ये हरियाणामध्ये त्यांची संस्था आहे, दुसरी शाखा हे फ्रान्सला आहे आणि तिसरी इंग्लंड आहे. तर मग हरियाणा शाखेशी कॉन्टॅक्ट करून त्यांना मी सांगितलं की मला 1 मिनिटात असे फोटो काढायचे वर्ल्ड रेकॉर्ड करायचं आहे, तुमचे तज्ज्ञ मंडळी पाठवा इकडे. मग ते मला त्यांनी एक दिवस ठरवलं नाही सगळा व्यवस्थित आणि मग ते आमच्या इथे आले आणि मग आम्ही सगळीजण कशेळी आहे ना आपला देवकडे बीच तिकडे गेलो होतो आणि त्यांच्यासमोर टायमरवरती 1 मिनिटात मॅक्सिमम मटेरियल केला आम्ही फोटो. मग ते त्यांच्यासमोर 163 फोटो काढले आणि मग तुम्ही सगळं ते डॉक्युमेंटेशन करून लगेच देत नाही. ते आधी मग सगळं हे करतात, ॲनालिसिस करतात, कोणी आधी केलं होतं का वगैरे, नंतर ऑब्जेक्शन नको. आणि मग 15 दिवसांनी मला कळवलं ते की म्हणाले तुमच्या नावावरती 1 मिनिटात मॅक्सिमम स्मार्टफोन फोटो काढायचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी मला सर्टिफिकेट वगैरे पाठवलं, ते सगळं सन्मान चिन्ह मेडल वगैरे तरी मला पुस्तक पाठवलं. मला तिकडे जाऊन घेण्यापेक्षा म्हटलं लॉकडाऊनचा विषय होता त्यामुळे त्यांनी मला पार्सल पाठवलेले सगळं व्यवस्थित. आणि मग ते
नंतर मी सोशल मीडियावरती टाकलं की एका मिनिटात एवढे फोटो काढले वगैरे. त्याच्या आधीचा रेकॉर्ड किती होतं? त्याच्या आधीचा एखादा फ्रान्समधल्याच रेकॉर्ड होतं, ते 128 फोटो काढले होते त्याने अच्छा. एका मिनिटामध्ये हुवावेच्या फोनवर. अच्छा. आणि तुझं 163? हा 163 झाले. जवळपास भविष्यात पण मोडेल असं वाटत नाही. हा सांगता येत नाही, कारण का आता ना टेक्नॉलॉजी एवढी टेक्नॉलॉजीमुळे त्यामुळे मोडू शकतो एखादा, म्हणजे मीच माझं मोडू शकतो आता रेकॉर्ड. त्याची पण वाट पाहू आम्ही. हो. आणखीन, याच्याबद्दल आता म्हणजे ऍडव्हान्स फोटोग्राफी किंवा याच्याबद्दल म्हणजे कॅमेरा आणि मोबाईल याच्यामध्ये काही हे चालू आहे का तुझं आता? म्हणजे कॅमेरा घेऊन फोटोग्राफी शिवाय मोबाईलची असं काही? हा आता एक डिफरन्स सांगायचं झालं तर फोटोग्राफी म्हटलं की बेसिक पहिला कॅमेरा येतो, ते त्याबद्दल वाद नाही, कारण का कॅमेराचे फोटो आणि मोबाईलचे फोटो तुम्ही कम्पेअर केले तर ते स्क्रीनवरती बघायला चांगले वाटतात, पण जेव्हा प्रोजेक्टर किंवा त्याची प्रिंटिंग करून फ्लेक्स वगैरे करायचे झाले तर मोबाईलचे फोटोचे पिक्सेल फाटतात, तेवढं तो क्लिअरिटी येत नाही. त्यामुळे त्याला प्रोफेशनल फोटोग्राफी करायची तर कॅमेरा प्रेफर करायला हरकत नाही, पण त्याला छंद म्हणून फोटोग्राफी करायची आहे आणि बजेट पण कमी आहे त्याची मोबाईल फोटोग्राफी केली पाहिजे. हां. आणि सध्याच्या काळामध्ये मोबाईलच्या कंपन्या ज्या आहेत त्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावरती काम करतात सध्या. पिक्सेल जास्त. हां पिक्सेल जास्त आणि कॅमेरा क्वालिटीवरती ते लक्ष देत आहेत सध्या, त्यामुळे सध्याचे फोन पण फोटोग्राफीसाठी चांगले आहेत. आणि भविष्यात काय इच्छा त्याबद्दल फोटोग्राफी किंवा पुढच्या क्षेत्राबद्दल प्रोफेशनल फोटोग्राफी? भविष्यामध्ये सांगायचं झालं तर अजून याच्यामध्ये डेव्हलपमेंट खूप होत राहणार आहे फोटोग्राफी क्षेत्रात, आणि सध्या फोटोग्राफी हा खूप मोठा विषय झालेला आहे, सगळीकडे त्याचा वापर केला जातो. आणि सध्या मी Xiaomi आणि Vivo कंपन्यांच्या सोबत काम करतोय, म्हणजे त्यांचे जे लेटेस्ट फोन लॉन्च होतात मग ते मला ते फोन पाठवतात आणि मग त्या फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून मी वेगवेगळे फोटो काढतो आणि मग ते त्यांना पाठवतो. मग ओव्हरऑल ते मला त्यांच्या म्हणतात तसं त्यांच्या प्रॉडक्टचं माझ्याकडनं रिव्ह्यू चांगले जातात आणि ते फोटो ते त्यांच्या स्मार्टफोनच्या जाहिरातीसाठी वापरतात आणि मला पण नवीन स्मार्टफोन मिळतो, त्यामुळे माझं पण मजा होते आणि त्यांना पण त्यांच्या प्रॉडक्ट ॲडव्हर्टाइजमेंट होते चांगली. कुठच्या कंपन्यांचं सध्या Vivo आणि Xiaomi कंपन्यांसोबत काम करतो. अच्छा, ते तुला पाठवतात? हां, ते त्यांचा लेटेस्ट फ्लॅगशिप फोन असेल तो मला पाठवतात, मग मी त्याच्या फोनवरती वेगवेगळे फोटो काढतो आणि मग ते त्यांच्या इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या पेजवर ते फोटो शेअर करतात की आमच्या अमुक त्या फोनच्या मॉडेलमधून एवढे सुंदर फोटो येतात आणि मग ती ॲडव्हर्टाइजमेंट पण होते आणि मला पण स्किल डेव्हलप करायला वेळ मिळतो. फोटोसाठी आता मी काही फोटो मी बघितले त्याच्यासाठी तासन तास तुला वेळ घालवावा लागत असेल. हो. दिवसा असेल, रात्री असेल, काही काही रात्रीचे पण जे बघितले त्याचं रात्रीचे फोटोंचा वगैरे कसा अनुभव होतो? हां, तर फोटोग्राफीला सर्वात महत्त्वाचा म्हणजे पेशन्स लागतो खूप, कारण काय बारीक सारीक जरी एखाद्या फुलपाखराचा फोटो म्हणाल तुम्ही काढायचा असेल तरी ते दिवसभर मी त्याच्या वाटत लावत राहिलं, कारण आता ते स्थिर पडणारे प्राणी नाहीत, त्यामुळे खूप कमालीचा पेशन्स लागतो फोटोग्राफीला. म्हणजे दरवेळेला एखादी गोष्ट आपण म्हटलं अमुक पक्षाचा फोटो काढायचा आहे किंवा एखाद्या प्राण्याचा काढायचा, तो मनासारखा होतो तसं नाही. आपण म्हणजे काय ट्राय करत राहायचं किंवा आज जायचा फोटो काढायचा मिळाला तर मिळाला. आता मध्यंतरी मी एक ते ब्लू टेन्स नावाचं आपल्या इथे कोकणात फुलपाखरू आहे, अत्यंत लहान आकाराचं असतं पण दिसायला खूप सुंदर असतं, म्हणून मी ते आमच्या कातळसड्यावरती जेव्हा नवरात्राच्या दरम्यान फुलं फुलतात कातळावरती त्या फुलांवरती ते फुलपाखरू असतात, तर मी खूपदा बघितलं होतं की ते फुलपाखरू म्हटलं येता जाता दिसतं, पण म्हटलं एकदा फोटो काढून बघूया, म्हणून मी त्या फुलपाखराच्या मागे लागलो फोटो काढायला. ते जवळपास मी 3-4 तास त्याच्या मागे धावलो कातळावर, तरी काय फोटो मिळाला नाही. मग म्हटलं असं नुसतं धावून पण उपयोग नाही, किती दिवस धावत राहणार त्याच्या फुलपाखरासाठी एवढा वेळ द्यायचा. मग मी माझे काही मित्रमंडळी आहेत ते ह्या विषयामध्ये जरा अभ्यास करतात की त्याला म्हटलं की फुलपाखरू आहे, ते म्हटलं त्याचं खाद्य वनस्पती कुठची आहे, तर ते म्हणाला की माळरानावरती कुरडू नावाचं ते गुलाबी फूल येतं त्याच्यावरती त्याची खाद्य वनस्पती आहे, म्हणजे म्हणाला तुला असं कातळभर फिरायला नको, कुरडू असेल ना तिथे तू जाऊन थांब, तिथे ते फुलपाखरू आपोआप येईल. मग मी त्याचा अभ्यास केला, म्हणजे कुठे कुरडू आहे, म्हणजे कुरडू असेल तिथे जाऊन थांबलो, मग योगायोगात ते फुलपाखरू खूप संख्येने डझन तिथे होती आणि सहज मला फोटो काढता आले. यातून मला हे पण समजतं की नेमकं कशामध्ये फोकस करायचा, नुसतंच फोटो काढत धावण्यापेक्षा त्याचा थोडा अभ्यास केला ओव्हरऑल त्या प्राण्याचं बिहेवियर कसं आहे किंवा त्या प्राण्याची खाद्य वनस्पती त्याचं नेचर कसं आहे, ते सोपं पडतं फोटोग्राफीसाठी आपल्याला. आणि रात्रीचे आता हल्ली खगोल यातले पण फोटो बघतो, आकाशगंगा असेल ते तिकडे कसं काय वळलं? हां, तर आकाशगंगेचे फोटो म्हणायचे झाले तर 2023 मध्ये मी नासाची पोस्ट वाचली होती की आपल्या भारतामधून आकाशगंगा दिसणार आहे,
तर म्हटलं मी या ठिकाणी आकाशगंगा वगैरे मला विषय माहिती नव्हता की मला पूर्वीचे आजी आजोबा म्हणायचे की पहाटेच्या वेळेला असा धुसर पट्टा आकाशात दिसतो हीच आपली आकाशगंगा. म्हटलं असेल कदाचित दिसत. म्हणून मग मी मार्च महिन्यामध्ये साधारण पहाटे 3 वाजता उठलो आणि घराच्या बाहेर अंगणात आलो. आणि आता आम्ही राहतो कातळझाड्यावरती, त्यामुळे तिकडे लाईट पोल्युशनचा विषय नाही, त्यामुळे एकदम असं काळोख होता. आणि आकाशामध्ये जस्ट बघितलं वरती तर असं मला पण असं एक जाणवलं धुसर पट्टा आहे, काहीतरी आहे, स्टार भरपूर असे कुंचक्याने तारे दिसतात. तर मी माझ्या अंदाजाने मोबाईल घेतला, तो ट्रायपॉडला लावला आणि फोटो काढले काही, म्हणजे त्याची सेटिंग असते ॲस्ट्रो फोटोग्राफीची, ती सेटिंग घेतली आणि फोटो काढले. आणि मग मला ती कॅमेऱ्यात फोटो दिसली आकाशगंगा. आणि तेव्हापासून मला कळलं की आपल्या इथे पण आकाशगंगा दिसते आपल्या कोकणामधून सुद्धा. आणि मग मी ते फोटो सोशल मीडियावरती वगैरे टाकले, Xiaomi कंपनीला टाकले. ते म्हणाले की मस्त आलाय फोटो आकाशगंगेचा वगैरे. आणि तेव्हा ते सगळ्यांना नवीनच होतं की आकाशगंगा वगैरे अशी मोबाईलने कॅप्चर करायची. मग मी गंमत केली की मी नंतर मग लोकेशन वेगवेगळ्या बदलल्या की म्हणजे एकाच वेळी अंगणात किती काढायचे. मग मी त्याच्यानंतर माझे काही मित्र होते कोल्हापूरचे, ते पण फोटोग्राफर आहेत आणि त्यांना पण याची ॲस्ट्रो फोटोग्राफीची आवड आहे. मग एक दिवस रात्री देवगडी बीच कशेडीमध्ये आहे, तिकडे नाईट कॅम्पिंग केलं पूर्ण रात्रभर. आणि मग 3 वाजता आम्ही सगळे प्रॉपर कॅमेरा वगैरे घेऊन तिथे कसं एकदम ती 4 साईड पडते समुद्रकिनारी, आणि तिकडे भरपूर सारे आम्ही आकाशगंगेचे फोटो काढले. त्याच्यानंतर आपला गणेशगुळे बीच किंवा गावखडी बीच, त्यानंतर व्यत्यय बीच, अशा ठिकाणी जाऊन आम्ही रात्रीचे फोटो काढायला लागलो ॲस्ट्रो फोटोग्राफीमध्ये. आणि हळूहळू मग ते आम्हाला आवड लागली की रात्री आकाशगंगेचे फोटो काढायचे वगैरे. आणि याच्यामध्ये माहितीची गोष्ट म्हणजे सध्या आपल्या भारतामधून मार्च ते जून या महिन्यामध्ये पहाटेच्या वेळी 3 ते 6च्या दरम्यान आकाशगंगा दिसते आपल्याला पूर्व दक्षिण दिशेला अशी, जसं इंद्रधनुष्य असतं त्या आकारामध्ये ती अशी आकाशात आपल्याला दिसते. म्हणजे कधी कोणाला शक्य झालं तर पहाटे उठला तर नक्की पूर्व दिशेला आकाशगंगा बघू शकता तुम्ही. तू असा एखादा प्रोग्रामच कर म्हणजे आम्ही सगळीच येऊ तिकडे हो. दर्शनासाठी. हो सर, काही याचाही स्कोप आहे, कारण आता हल्ली आकाश दर्शन किंवा असं जे असतात, तर तू असं काही करायला पण हरकत नाही. म्हणजे मी एक सुचवतोय तुला की लोकांचा एक चांगला रिस्पॉन्स मिळेल माझ्यामध्ये. म्हणजे आम्ही तर नक्की काहीतरी बघायला मिळणार. आता तुम्ही सुचवलं त्याप्रमाणे यावर्षी आमच्या टीमचं ठरलं होतं की आता आपल्या रत्नागिरीमध्ये खगोलप्रेमी ग्रुप आहे, त्यामध्ये सगळे ज्यांना खगोलप्रेमी असे म्हणजे कॉलेजचे शिक्षक आहेत भूगोल विषयातले, आणि ज्यांना अशी म्हणजे अवकाशाची आवड आहे, तारे ग्रह आकाशगंगा, ते सगळ्यांचा आमचा ग्रुप आहे. तर यावर्षी आमचं ठरलेलं आहे की एप्रिलमध्ये एकदा तरी आकाश म्हणजे म्हणतात ना आकाशगंगा दर्शन आपण करूया. तर सध्या जरा क्लायमेट थोडं पॉल्युटेड असल्यामुळे ते जमत नाही आहे, पण आम्ही एप्रिलच्या महिन्यामध्ये एकदा तरी आकाशगंगा दर्शनचा कार्यक्रम करणार आहोत. त्याच्यातून आमची लोकेशन फिक्स नाही झालेली आहे, असा विषय आहे. पण आम्ही यावर्षी नक्की तुम्ही म्हटल्याप्रमाणे आकाश दर्शनाचा कार्यक्रम करणार. मग एकदा झालं की तो पुढे पण होईल, हो. एवढा रिस्पॉन्स मिळेल त्याला. कारण का मागाशी तुम्ही म्हटलं त्याच्याप्रमाणे ते डोळ्यांनी बघणं, डोळ्यांनी तेवढं दिसत नाही, पण त्या कॅमेऱ्याच्या लेन्सनी किंवा मोबाईलच्या लेन्सनी हे चांगल्या प्रकारे बघता येईल सगळ्यांना. नक्की. ह्याच्यामध्ये एक गंमत होते की डोळ्यांनी आकाशगंगा बघणं आणि कॅमेऱ्यावरती फोटो काढणं. तर कॅमेऱ्यावरती जो फोटो येतो तो जवळपास डोळ्यांनी बघण्याच्या चौपट चांगला येतो. म्हणजे डोळ्याने प्रत्यक्ष बघितलं ना उघड्या डोळ्यात तर 25% आकाशगंगा डोळ्याला दिसते, पण ती कॅमेरामध्ये खूप जास्त तारे चमकताना दिसतात. त्यामुळे लोकांना वाटतं की फोटोमध्ये नासाचे फोटो वगैरे असे खूप सारे भरपूर स्टार्स दिसतात, आपल्या इथे तर दिसत नाही. तर ती तशी फोटोग्राफी टेक्निक आहे. म्हणजे आपण एका डोळे उघडून बघितले की जेवढे तारे चमकतात तेवढे आपल्याला दिसतात, पण कॅमेऱ्याचं तसं नाही. त्याचा शटर स्पीड आपण समजा 30-40 सेकंद ठेवला तर मग 30-40 सेकंदामध्ये जेवढे तारे चमकले तेवढे त्या फोटोमध्ये येतात, त्यामुळे त्याची संख्या चौपट होते. त्यामुळे फोटोमध्ये आणि प्रत्यक्षात बघण्या आकाशगंगामध्ये फरक पडतो. आणि त्यामध्ये आणखी एक टेक्निक आहे. आता आपण नासा किंवा इस्रोचे फोटो बघत असतो, त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या आकाशगंगांचे फोटो काढतात. त्यांची टेक्निक अशी आहे की ते एका मिनिटात एक फोटो काढत नाही. म्हणजे तरी आकाशगंगेचा फोटो काढायचा म्हणला तर ते आकाशगंगेचे छोटे छोटे असे काही लाख फोटो काढतात. आणि ते लाख फोटो जसं आपण लहानपणी कोडं असं ते तयार करायचो, मॅकॅनिक सोडतो, तशा टाईपमध्ये ते पझल टाईप पुन्हा सगळा तो फोटो एक एवढे लाख फोटो सिक्वेन्स वाईज लावून तो एक फोटो तयार करतात. त्यामुळे तो फोटो खूप क्लिअर येतो, असा विषय आहे. त्यामुळे आपण जर प्रत्यक्षात एक फोटो काढायला गेलो आकाशगंगेचा तर तेवढा क्लिअर येत नाही. आणि नासा आणि इस्रोच्याकडे अवकाश दुर्बिणी असतात, त्यामुळे त्यांचं जरा खूप प्रोफेशनल वेळ होतात फोटो. आतापर्यंत तू म्हणजे हजारो फोटो काढले असतील, त्यातला एखादा तुझा आवडता फोटो आणि त्याची स्टोरी असं काय आठवलेलं? सध्या माझा सगळ्यात आवडता फोटो म्हणजे स्मार्टफोन फोटोग्राफी
गेमशेल काय म्हणजे आपण ज्याला भिंगरी म्हणतो छोटी, त्याचा मी असा पानाच्या खिडकीतनं डोकावून असा हात दाखवतोय, अशी ती एक इमेज मी काढली होती आणि त्यालाच प्राईज मिळालं होतं. तर तो फोटो माझा सगळ्यात आवडता फोटो आहे. आणि त्याच्यासाठी किती वेळ लागला होता? हां, तर तो मला कसा फोटो म्हटलं तर ॲक्सिडेंटली मिळाला होता. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल की चारा वाढलेला असतो, त्याच्या भिंगऱ्या फिरतात. हां, अनेक किडे बिडे कसं तसे बसलेले. तर भरपूर पाऊस आला की ते किडे बिडे पानाच्या आड लागतात, जाऊन पाठीमागच्या बाजूला आडोशाला राहतात. तर मी असाच एक दिवस दुपारच्या वेळेला असं जात होतो, एकदम पावसाची सहल आली म्हणून मी त्याला थांबलो झाडाच्या खाली आणि बघितलं तर एक भिंगरी होती, ती एक त्या झाडाच्या पानाच्या अशी आड बसली होती आणि ते पान नेमकं किडीने कुरतडलेलं होतं. त्यामुळे त्याला खिडकीसारखा आकार तयार झाला होता आणि त्याला ती धरून बसली होती. तर मला आयडिया आली की म्हटलं हा प्राणी पाठीमागे मी पूर्ण जर फोटो काढला तर तो खिडकीतनं बघतो असं वाटेल. मग मी लगेच लेन्स घेतली, माझा मोबाईल घेऊन त्याच्या जवळ गेलो आणि असे थोडे थोडे फोटो काढत होतो थोड्या वेळाने. तर गंमत कशी व्हायची, पावसाचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडले की तो किती कसे आपल्या डोक्यावरनं असं वायपरसारखा हात फिरवायचा आणि त्याच्यावर हात फिरवता फिरवता मी त्याचे असे एकदम फोटो काढले आणि घरी येऊन जेव्हा चेक केले तेव्हा मला एक तो फोटो असा हेलो करतोय असा हात वर असलेला आला आणि मग मी ती इमेज ठेवून दिली आणि नंतर स्पर्धेसाठी पाठवली आणि त्या फोटोला फर्स्ट प्राईज मिळालं. तो एक फोटो असा मला ऍक्सिडेंटली सहज मिळाला होता. आणि फोटोसाठी तू घराबाहेर तास जात असेल, रात्री जात असेल, पहाटे उठून जात असेल, तुमच्या घरच्यांचा सपोर्ट कसा होता? हो, सुरुवातीला आई ओरडायची की असं रानामध्ये असा वाटेल तसा फिरत जाऊ नको, जनावर असतात, साप असतात. नंतर नंतर मला असं वाटतं की मी सांगायचं की बाबा मी माझी व्यवस्थित काळजी घेऊन जंगलामध्ये वगैरे जातो फिरायला. पहिल्याने थोडं ओरडायचं पण आता पाठवतात मला. रात्रीच्या वेळेला आम्ही जातो म्हणजे पूर्ण प्लॅनिंग करून जातो, असं म्हणजे एकदम उठबडी गेलो असं होत नाही. म्हणजे त्यामध्ये आम्ही त्या लोकेशनवर संध्याकाळच्या जातो, ती जागा पूर्ण साफ आहे का वगैरे, काय धोका आहे का वगैरे बघतो आणि माझे शेजारी 4-5 मित्र आहेत. मग ते आम्ही सगळे आदल्या रात्री प्लॅनिंग करतो की उद्या काय फोटो काढायचा, कसं करायचं, त्याची रंगीत तालीम घेतो आणि पहाटे आम्ही 2 वाजता वगैरे उठून जातो त्या स्पॉटवरती. आकाश पण तेव्हा स्वच्छ हो, पहाटेच्या आकाश सगळं स्वच्छ असतं. स्लाइड तुला बघूया आपण, त्याच्याआधी जर प्रेक्षकांना काही विचारायचं असलं तर विचारूया. हो, नक्की. आपण फोटो काढलेले बघूया हो, चालेल. आणि स्टोरी बघूया. कोणाला काही विचारायचं असलं तर आपले फोटो टाइम्स ऑफ इंडियाने किंवा नॅशनल जॉग्राफिकनेही प्रकाशित केले, प्रसिद्ध केले असं आपण सांगितलं. तर याच्यात काही तुम्हाला मॉनिटायझेशन, पैसा मिळवण्याची संधी ही दिसते का? म्हणजे त्यांनी दिले का, हा एक प्रश्न. की प्रसिद्धी म्हणजे आपण कोकणी माणसं अल्पसंतुष्ट असतो, अरे फोटो छापलाय ना मग चला, ते त्याचा पैसा मिळवत असतात. तसा काही मिळाला का किंवा अशा काही ऑफर आल्या का किंवा असं करिअर खुणावतोय का? म्हणजे पूर्ण वेळ कदाचित नसेल पण चांगले चांगले फोटो काढून नामवंत प्रकाशन संस्थांना, भारतीय किंवा परदेशी असतील, नॅशनल जॉग्राफिक किंवा डिस्कवरी अशा विशिष्ट विषयांना वाहिलेले असतील, तर असं काही मनात आलंय का किंवा कसा काय अनुभव आहे? आता तुमच्या प्रश्नाप्रमाणे सांगायचं झालं तर नुसती प्रसिद्धी असतात. सुरुवातीला मी जेव्हा माझे फोटो हे केले होते, पब्लिश केले होते, ते एक नुसती प्रसिद्धी म्हणून पुढे टाकले होते की त्यांचा एक असा अजेंडा असतो की आमच्या पेजवर तुमचा फोटो आल्यानंतर खूप काहीतरी झालं. त्यामुळे सुरुवातीला असं वाटतं की त्यांच्या तरी शेअर केल्यानंतर खूप भारी काहीतरी. पण तसं तुम्ही जर प्रोफेशनली म्हणाल तर मग तुम्हाला कॅमेरा फोटोग्राफीमध्ये उतरावं लागेल. आता मी स्मार्टफोन फोटोग्राफी करतो, तर डिस्कवरी किंवा नाईट शोला तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मग तुम्हाला प्रोफेशनल वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आणि मग अभयारण्यांमधलं वगैरे डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं शूट करायचं आणि ते त्यांना टॅग करून आपण सोशल मीडियावर पोस्ट करू शकतो. आणि त्यांना जर तुमचं काम आवडलं तर ते तुमचे फोटो किंवा व्हिडिओ ते त्यांना डॉलरमध्ये किंमत देऊन विकत घेतात. आता माझी गंमत अशी झाली की मी मोबाईलने काढलेले फोटो, त्यामुळे ते फक्त पब्लिशच करतात, म्हणजे प्रसिद्धीसाठी त्याचा उपयोग होतो. पण तुम्हाला त्यातून अर्थात जर म्हणाल तर मग ते कॅमेऱ्यात फोटो काढायला लागतात आणि कॅमेरा शूटिंग वगैरे. पण आतापर्यंत अशी कधी ऑफर आली किंवा असं काही? हां, एकदा मला नॅशनल जिओग्राफिकवाल्यांचा मेसेज आला होता की म्हणाले तुम्ही जर हा तुमचा स्मार्टफोन फोटोग्राफी तर तुम्ही प्रोफेशनल ह्याच्यामध्ये करून टाका कॅमेरा फोटोग्राफीमध्ये. पण ते कॅमेरा स्पॉन्सर करत नाही, तुम्ही कॅमेरा विकत घ्यायचा आणि सगळं शूट करायचं, अभयारण्यामध्ये जायचं, सगळं वाईल्ड लाईफ सगळं कॅप्चर करायचं आणि मग त्यांना शेअर करायचं. मग तुमचं ते इन्व्हेस्टमेंट पण होतं पाहिजे आणि मग त्यांच्याकडे जॉईन झालं की मग ते सुरू होतो इन्कम तुमचा.
तर भविष्यामध्ये मी वाईल्ड फोटोग्राफी करणार आहे, पण हळूहळू स्टेप बाय स्टेप जातो. सध्या मोबाईल फोटोग्राफी सुरुवात केली. आता जरा सध्या मी काही माझे फोटोग्राफर्स मित्र आहेत त्यांच्याकडनं कॅमेराबद्दल शिकतोय, नॉलेज घेतोय थोडं. हळूहळू मी पण वाईल्ड फोटोग्राफी करणार आहे. सर्वात तिकडे उघडं ठेवलेलं आहे तुम्ही. हो, आता आधीच करून ठेवलेलं आहे. अजून काही प्रश्न आता तुमच्या भारतातल्या किंवा भारतातल्या बाहेरच्या हा छंद असणाऱ्या लोकांचा असा काही ग्रुप आहे का? एक्सचेंज ऑफ थॉट्स म्हणतो ना आपण, असं काय आहे का? हो आहे ना. आमचे डिस्कवर मोर म्हणून फेसबुकवरती ग्रुप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास असे ओव्हरऑल जगातले सगळे फोटोग्राफर्स असतात. आणि आम्हाला तर आठवड्याला एक थीम दिली जाते. म्हणजे थीम म्हणजे काही असते की आज तुम्ही पक्ष्यांचे फोटो काढा. ओव्हरऑल आम्ही सगळे फोटोग्राफर त्याच्यावरती फोटो टाकतो वेगवेगळ्याचे. आणि त्याच्यानंतर मग काही जण त्यातले प्रोफेशनल फोटोग्राफर असतात. मग ते सगळ्या फोटोचा अभ्यास करतात आणि कोणाचं काय चुकलं किंवा आणखी हा कसा चांगला होत आला असता ते आम्हाला पर्सनली सांगतात. ग्रुपवरती चर्चा होते. त्यामुळे आमच्या जे सोशल मीडियावरती ग्रुप आहे ओव्हरऑल त्या जगातले सगळे फोटोग्राफर्स आहेत. आणि एकमेकांना आम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी असेल किंवा काही नवीन स्किल आले असतील डेव्हलपमेंट किंवा काही वेळा कॅमेऱ्यामध्ये अपडेट येतात नवीन, ते एकमेकांना आम्ही शेअर करत असतो वेळोवेळी. किंवा कोणाचं काय चुकत असेल किंवा एखाद्याला कॅमेरा असतो उंचीतला पण त्याला फोटो काढता येत नसतात, मग सगळा गायडन्स त्या ग्रुपवरती मिळतो. म्हणजे कुठली शंका असते की आपण त्याच्यावर मांडायची, लगेच त्यातले तज्ञ मंडळी तुम्हाला त्याच्यावर व्यवस्थित विस्तृत उत्तर देतात. काही थरारक अनुभव आलेले किंवा फुलपाखराचे फोटो काढताना दुसरा एखादा सरपटणारा प्राणी हो, खूपदा. म्हणजे बऱ्याचदा असं रात्री अपरात्री जेव्हा आम्ही जातो फोटो काढायला तेव्हा आपल्याकडे काकडावरती खुर्ची नावाचा एक साप असतो. तो खूपदा पायाखालती आलेला आहे, पण आम्ही पायात प्रॉपर बूट वगैरे घालून जातो. त्यामुळे तसं म्हणजे सापांची भीती नाही. पण खूपदा जंगलात साप नावाचा प्राणी येतो आजकाल बऱ्याचदा. त्याचा एक फोटो काढायला आपल्याला बघायचं. हो, त्यांचे मी फोटो काढलेले आहेत. आता फोटो बघितले ना तर मुलं काय म्हणतात, अगं हे काय खरं नाही, ते मिक्स केलेलं आहे, बरोबर. नाम काय हे केलं, हे बनवलंय ते बनवलंय. आपण ओरिजिनल फोटो कसा ओळखायचा की बा हा असं काय मिक्स केलं नाही किंवा काय असं. हा, तुमचा प्रश्न बरोबर आहे. सध्या काय झालंय, AI तंत्रज्ञान आल्यापासून सगळे मनात तुम्ही एखादी संकल्पना घेतली की मला असा पक्षी अमुक ठिकाणी बघितलेला हवा आहे, ती संकल्पना तुम्ही त्याच्यावर सर्च मारते की तो तुम्हाला फोटो तयार करून देतो. पण जर तुम्ही बराच असा म्हणजे डिटेलमध्ये अभ्यास केला किंवा एक ओरिजिनल फोटो आणि AI फोटो असे दोन वेगवेगळे ॲट अ टाइम बघितले की तुम्हाला त्यातला फरक लगेच कळेल की हा फोटो आहे आणि हा AI आहे. त्यामुळे ओरिजिनल फोटो आणि AI फोटोमध्ये बराच फरक पडतो. फक्त थोडंसं तुम्हाला ओरिजिनल फोटो बघायची सवय हवी. म्हणजे तुम्ही त्याच्यात आता सध्या टेक्नॉलॉजी एवढी आहे की म्हणजे आम्हाला सुद्धा काही काही वेळा फसायला होतं की AI कुठचा आहे आणि खरा फोटो कुठचा आहे. पण सध्याच्या ह्याच्यामध्ये AI फोटोची म्हणजे भेसळ झालेली आहे फोटोग्राफीमध्ये. त्यामुळे एखाद्या माणसानं त्याबरोबर एखादी दुर्मिळ असा कॅप्चर केला असेल तर लोकांना पटकन अरे AI हा फोटो. त्यामुळे हा एक तोटा आहे याचा सध्याच्या काळात. दुसरे म्हणजे फोटो काढलेला तू दुसऱ्याने आपल्याला माझा फोटो काढायचा असल्या पण गोष्टी आता होत असतील, असं काही तुला अनुभव आला की? हो, खूप झालं आहे. म्हणजे माझे फोटो काय काय जणांनी आपल्या नावाने म्हणजे वॉटरमार्क टाकून शेअर केलेले आणि त्यानंतर त्यांना म्हटले की अरे मित्र हा मी फोटो काढलेला आहे. तर ते म्हणाले नाही मी काढलेला आहे. मग त्याच्यावर आमच्या असंच वादविवाद व्हायचा. पण ते समोरच्या काही काही वेळा ॲक्सेप्ट करायचा नाही की मी घेतलेला फोटो वगैरे. मग आम्ही तो विषय सोडून देतो तिथे. मग तो काय काय लोकांना गैरवापर होतो फोटोचा, त्याला काय असं म्हणजे करू शकत नाही आपण. आता म्हणजे एखाद्याला फोटोला आपण वॉटरमार्क जरी टाकला तर तो इरेज करता येतो. त्यामुळे तुम्ही सिक्युअर किती करणार ह्याला सुद्धा काही अर्थ नाही. त्यामुळे ते वर्कआउट असतं. आणि त्याच्यात तुम्ही आपल्या फोटोचे कॉपीराईट घेतले तर तो एखादा फोटो वापरायचा त्याला कारवाई होतो त्याच्यावरती अधिकृत. पण असा काही कॉपीराईटचा विचार आहे? पण आता काही आता भविष्यात तुझे असे काही स्पेशल फोटो असणार असेल आधीचे पण पुढे पण. तर माझं मी असं एक 5-50 मोठे फोटो कॉपीराईट करून घेणार आहे. म्हणजे जेणेकरून त्याचा आपण दुसरा वापर करू नये त्याच्यासाठी. बदल करता येतात. हे सगळं जे नवीन बदल तंत्रज्ञान जे आलेलं आहे त्याच्यामुळे ओरिजिनल फोटोग्राफीची डिमांड कमी होण्याची शक्यता वाटते का, किंवा त्याचा काय आता सध्या काय परिणाम दिसतो? सध्या म्हणायला गेलात तर आता फोटोग्राफरची डिमांड कमी होतं. म्हणजे पूर्वी ज्या ज्या ठिकाणी म्हणजे 5 फोटोग्राफर चालत असतील तर आता एखादाच भास होतो. आणि जो सुद्धा फोटो काढतो असं नाही, तो आपल्याला जशी हवी तशी इमेज AI क्रिएट करून घेतो. त्यामुळे हे AI तंत्रज्ञान पुढे वाढत गेलं तर फोटोग्राफीची डिमांड कमी होणार आहे.
कारण का लोक एवढा पण बेसिकली विचार करत राहतात की हा फोटो उद्या करत आहे काय बघा, त्यांना मनासारखं छान वाटला फोटो ते येतात. किंवा आता कंपन्या सुद्धा जास्त करून एआयचाच वापर करतात. लॉन्च करताना नवीन इव्हेंट वगैरे असतात ते सगळे एआय फोटो वापरतात. त्यामुळे भविष्यामध्ये जे खरोखर मेहनत करून फोटो काढतात एखादा, त्यांचे डिमांड कमी होणार किंवा त्यांच्या तेवढ्या योगदानाला किंमत दिली जाणार नाही, असं होऊ शकतं भविष्यामध्ये. मग सध्या आता काय फोटोग्राफर कम्युनिटी आहे त्या मुद्दामून असे एआय फोटो काढण्याचा विरोध करतात की तुम्ही असे फोटोमध्ये भेसळ करू नका, कारण त्या सोशल मीडियावर आता प्रचंड प्रमाणात एआयचे व्हिडिओ एआयचे फोटो येत असतात. पण ते काय होतं, लोकांना सुद्धा ते एआय काय मला आश्चर्यकारक असं काय काय भयंकर प्रकार दाखवतात. ते असे वाईट लाईफमध्ये वगैरे वाघ आला पटकन गेला म्हणून ते लोकांना भारी वाटतं. त्यामुळे त्याला व्ह्यूज आणि फॉलो लोक भरपूर करतात आणि ओरिजिनल कंटेंटला लोक तेवढासा फॉलो करत नाही. त्यामुळे ऑटोमॅटिकली एआयमुळे चांगले फोटोज आपण मागे पडणार याच्यामध्ये. माझा एक प्रश्न आहे. मी प्रोफेशनल हार्डवेअर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ॲक्च्युली. मला पण फोटोग्राफीची आहे ना खूप भीती होती. तर सिटी जे म्हणतात ना तसं मी पण मोबाईलवरती करायचो, पण ते सेटिंग्स यायच्या नाही मला. त्यासाठी मी मोबाईल पण आहेत ना एवढा खूप महागचा घेतला होता आयफोन. ठीक आहे, त्या आयफोनवरती पण ते मला जमायचं नाही फोटो क्लिक करायला. त्या सेटिंग्स वगैरे ज्या असायच्या त्या पण करून जेवढ्या आहेत ना फोटो माझी क्लिअर्स यायचे किंवा तेवढं त्या सेटिंग्स जमायच्या. मग तो आयफोन टाकून ना मी विवोचा घेतला होता 3x फोल्ड म्हणून. ठीक आहे, आणि फोटो झूम केल्याच्या नंतर ते पिक्सल्स वगैरे पाठवतात ते पण फेल केलं. पण ह्या सेटिंग्स आपल्याला शिकता येतील का कुठे, म्हणजे प्रोफेशनल रत्नागिरीमध्ये आहे का, किंवा आपण सुद्धा प्रॅक्टिस करून ते करू शकतो? छान प्रश्न आहे. तुम्हाला मी असं ते एक्सप्लेनेशन देतो की सध्या आपण जसं म्हटलं की आपण वेगवेगळे नवीन नवीन फोन घेतो की त्याच्यात ते ॲडव्हर्टाईजमेंट सांगतात की हा 108 मेगापिक्सेल आहे, हा 200 मेगापिक्सेल आहे. तर मेगापिक्सेलची गंमत अशी आहे की मेगापिक्सेल वाढून फोटोची क्लॅरिटी वाढत नाही. खरी गंमत त्याच्या सेन्सरमध्ये असते. म्हणजे तुमच्या स्मार्टफोनचा सेन्सर किती पॉवरफुल आहे त्याच्यावरती फोटो क्वालिटी असते. म्हणजे त्या कंपनीने नुसती हाईप करून ठेवलेली आहे की मेगापिक्सेल वाढल्यामुळे लोकांना वाटतं भारी कॅमेरा आहे, पण तशी गंमत नाही आहे. त्याच्या सेन्सरचा विषय असतो तो. म्हणजे सांगायचं झालं तर आपला बेसिक जरी कॅमेरा कुठचाही घेतला तरी त्याचा 1 इंच सेन्सर असतो, पण ह्यांचा असतो तर आपली काही MM मध्ये सेन्सर असतात लहान. त्यामुळे आपण कॅमेराची फोटोग्राफीची आणि मोबाईल फोटोग्राफीची कंपॅरिझन केली ना तर उजवी ठरते आपली कॅमेरा फोटोग्राफी. आणि आपण तुम्ही असं म्हणालात की आपण फोटो काढतो पण मनासारखे येत नाही, त्याच्यावरती एक टेक्निक आहे. म्हणजे एखादा तुम्ही कुठचाही ऑब्जेक्ट घ्या, आपल्याला पर्स्पेक्टिव्ह काढायची असेल ना तर सुरुवातीला त्या एखाद्या ऑब्जेक्टचे वेगवेगळ्या अँगलने 5-25 फोटो काढायचे आणि त्याच्यानंतर बसायचं आणि मग आपल्याला त्यातला कुठला फोटो आवडला तो बघायचा आणि मग तो कुठल्या अँगलने काढलाय आपण फोटो, किंवा आपल्याला कधी कधी की या वस्तूचा किंवा या ऑब्जेक्टचा या अँगलवर फोटो सुंदर येतो. मग तो आपल्याला ती एक फोटो लक्षात राहते की पुढच्या वेळेला जेव्हा तो ऑब्जेक्ट समोर येईल तुमच्या तेव्हा तुमच्या लक्षात असतं की आपण असा पण फोटो काढला की तो छान येतो. म्हणजे थोडेसे असे त्या फोटोग्राफीमध्ये प्रयोग करायचे जेणेकरून तुम्हाला पण कळतं की कुठला अँगल कुठल्या वस्तूला चांगला पडतो. किंवा लाईट कंपोजिशन फोटोग्राफीला महत्वाचे आहे की त्याच्यावरती ऑब्जेक्टवर लाईटचं नॅचरल लाईट आहे तो कुठून पडलाय किंवा त्याच्यामध्ये त्याचा वापर योग्य प्रकारे केला तुम्ही की त्याच्यावरती शक्यतो एखाद्या गोष्टीचा फोटो काढताना त्याच्यावर शॅडो पडू द्यायची नाही किंवा काढून पडला की तेवढा शार्प फोटो येत नाही तो. त्यामुळे त्याचा थोडासा अभ्यास लाईटचा अभ्यास करायचा. आणि एकदम तुम्हाला शार्प इमेज हवे असेल तर मी ज्या फोटो काढतो ते मी डायरेक्ट मोबाईलने पण काढतो आणि त्याला एक्सटर्नल लेन्स पण लावतो. म्हणजे जसं की सूक्ष्म फ्युजनचा फोटो काढायला मॅक्रो लेन्स असते आणि पक्षी वगैरे काढायला झूम लेन्स येते. तर म्हणजे आम्ही एक्सटर्नल अटॅचमेंट लावतो मोबाईलला. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे ओरिजिनल मोबाईल कॅमेराची क्वालिटी तेवढी नसते, एक्सटर्नल लेन्स लावले की क्वालिटी बिल्ड होते आणि एकदम शार्पमध्ये फोटो येतात त्याचे. तर मग तुम्हाला जर फोटो छान काढायचे असतील किंवा आणखी एकदम क्लिअर पाहिजे असतील तर त्याला तुम्ही एक्सटर्नल लेन्स लावू शकता. ॲक्च्युली माझ्यासोबत एक ॲक्सिडेंटची शेअर करतो. फोटोग्राफी सोडण्यामागचं एक कारण आहे. मी रायगडवरती गेलेलो, वाचले होते 4:30 आणि जेव्हा सूर्यास्त म्हणजे सूर्यखाली जेव्हा डुबायला स्टार्ट होतो आणि महाराजांना मी फोटो काढत होतो आणि माझ्याकडे होता iPhone 6s. ठीक आहे, त्यावरती मी फोटो काढत होतो ॲक्च्युली. तर तो फोटो आहे क्लिअर येत नव्हता, ती इमेज क्लिअर येत नव्हती किंवा जसं मला पाहिजे होता ना तसं येत नव्हतं. मी iPhone सोडला होता तिथपासून मी फोटोज काढता होतो. त्याच्यामुळे मी म्हणजे फोटोग्राफी तिथे स्टॉप केली आहे. म्हणजे आजही माझ्याकडे मोबाईल तेवढ्या पद्धतीचा आहे, खूप महागडा आहे की लेन्स कॅचअप करू शकतात वगैरे.
पण ती त्या दिवशीचा जो फोटो काढला आणि तो फोटो म्हणजे मोबाईल फोडला नाही तिथपासून मी फोटो काढायचे बंद केले म्हणजे अशी कमी फोटोग्राफीला पेशन्स प्रचंड महत्वाचा आहे. पण तुम्ही जे म्हणाला की सूर्य पाठीमागच्या बाजूला होता, ती गंमत कशी आहे, मोबाईलचा सेन्सर ना त्याला सूर्याची किरण इफेक्ट करतात सेन्सरला, त्यामुळे तुम्ही म्हणता तसं काळा काळा फोटो येतो, असं शॅडो येतो. तर त्याच्यासाठी म्हणाल तर ना आपल्याला त्या म्हणजे कॅमेराच्या लेन्सवर तो फिल्टर लेन्स लावायची असते. म्हणजे आपण आता जसं ग्रहण बघायला विशिष्ट प्रकारचा जो गॉगल घालतो, तसा त्या आपल्या मोबाईलला सुद्धा तो गॉगल टाईप लेन्स घालायची, म्हणजे सूर्याच्या किरणाचा इफेक्ट तुमच्या कॅमेरावर होत नाही. म्हणजे हे जर तुम्ही त्यावेळेला फिल्टर लेन्स त्याला लावली असतात ना, तर सूर्याची किरण त्या सेन्सरला प्रॉब्लेम करतात आणि तुम्हाला जशी मनात इमेज होती छान तशी आली असते. त्यामुळे हे बेसिक गोष्टी असतात, परंतु मला तर ते सध्या माहीत नसतं किंवा ते सांगत नाही कोण. काय काय फोटोग्राफर म्हणून सांगतात ना, एखाद्याला माहीत असतं की आता याचा फोटो असा आहे पण कशाला सांगा असं ते करतात गंमत म्हणून. पण ह्या काय काय बेसिक गमती आहेत फोटोग्राफीमध्ये. तुम्हाला डिस्कवरी चॅनल किंवा नॅशनल जॉग्राफी यांच्याकडनं अशी काही ऑफर आली आहे का, तुम्ही XYZ शूटिंग करत राहा, इन्सेक्ट्स किंवा कुठले टीम तुम्हाला शूट करेल. तर मध्यंतरी जे ताडोबा अभयारण्यामध्ये व्याघ्र प्रकल्प वगैरे आहे, तर मग त्यांना महाराष्ट्रामधून त्या वाघाचे डॉक्युमेंटेशन पाहिजे होतं, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ वगैरे. तर तेव्हा मला मेसेज टाकला होता की तुम्ही महाराष्ट्रामधून बिलॉंग करता तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याचं डॉक्युमेंटेशन करू शकता. तर म्हटलं तुम्हाला ज्या क्वालिटीचं पाहिजे तसं माझ्याकडे होणार नाही, कारण का मी म्हटलं मोबाईलवरती शूट करतो. मग तेव्हा आमचा तो विषय तिथे थांबला, कारण का त्यांना कॅमेऱ्यावरती प्रॉपर शूट पाहिजे होतं, कारण का ते शूट सगळं TV वगैरे दाखवलं जातं. त्यामुळे त्यांची अपेक्षा असते की लेटेस्ट कॅमेऱ्याने सगळं शूट केलेलं प्रॉपर पाहिजे असतं मला. त्यामुळे एक दोनदा त्यांच्याकडे मला मेसेज आले होते, पण माझ्याकडे स्मार्टफोन फोटोग्राफी असल्यामुळे मी काय करू शकत नाही. पण भविष्यामध्ये मी कॅमेरा घेऊन ते प्रोफेशनल करणार आहे. कॅमेऱ्याची इन्व्हेस्टमेंट किंवा हा पण दिसेल. हां, कॅमेऱ्याची बेसिक तुम्ही वाईल्डलाईफची इन्व्हेस्टमेंट म्हटली तरी कॅमेऱ्याची बॉडी 1.5 लाख रुपये येते आणि त्याला ज्या झूम लेन्स लागतात त्या साधारण 1-1.5 लाख रुपये येतात. त्या ओव्हरऑल सगळे ते इन्व्हेस्टमेंट म्हणाल 3-4 लाखापर्यंत जाते. त्यामुळे सध्या मी छंद म्हणून जस्ट असं जोपासलं, त्यामुळे म्हणजे एवढी इन्व्हेस्टमेंट मी अजून करत नाही त्याच्यामध्ये. भविष्यामध्ये जर ते मी प्रोफेशन म्हणून बघितलं तर करायला हरकत नाही तेवढी. तुमचे फोटो काढण्याचे विषय पक्षी आणि खगोल एवढेच आहेत का, काय असं काय? मी शक्यतो म्हणजे नेचर फोटोग्राफीच माझा विषय आहे. म्हणजे मी कधी वेडिंग फोटोग्राफी किंवा मानवी व्यक्तिरेखा मॉडेल शूट वगैरे नाही कधी केलेलं. शक्यतो मी सगळे नेचर फोटोग्राफीच माझा विषय आहे. त्यांच्या प्रश्नाशीच एक संबंधित आहे की त्यांनी सांगितलं उत्तम कॅमेरा असेल तरी त्यांचे फोटो येत नव्हते. तुम्ही सांगितलं की अँगल ॲडजस्ट करायला पाहिजे, प्रकाश ॲडजस्ट करायला पाहिजे, हे सर्व मान्य. म्हणजे मी एक हौशी म्हणतो तसाच मोबाईल फोटोग्राफर आहे, किंबहुना म्हणूनच आपल्याला फेसबुक रिक्वेस्ट पाठवली आणि आज ऐकायला पण आलो. माझा प्रश्न असा की तुम्ही मी बरेचदा अशी मित्रांच्यात गप्पा असताना अरे या ब्रँडचा फोन आहे त्याच्यातून चांगलं येतात, तुम्ही म्हटलं तसं मेगापिक्सेलवर काय नाही. मग जर एक्सटर्नल फॅक्टर्स तर आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे, पण मुळात मला समजा आता एक मोबाईल फोन घ्यायचा आहे तर त्याचं काय कॉन्फिगरेशन म्हणा किंवा त्यातल्या कुठच्या भागावर मी एक ग्राहक म्हणून फोकस करावं जेणेकरून फोटो चांगले येतील. बाकी हे अँगल लाईट आहेतच. बरोबर, बेसिक गोष्ट राहिल्या. पण तुम्ही म्हणाल फोटोग्राफीसाठी नेमकं काय बघायचं, मोबाईलचा आपण कॅमेरा बघायचा. आता म्हणजे आपण फोटोग्राफी करतो म्हटल्यावर मोबाईलमध्ये आपण कॅमेरा बघणार. तर तुम्ही म्हणता तो प्रश्न बरोबर आहे की नुसतं तुम्ही म्हणाल आता नोकियाचा बटनाचा फोन घ्या आणि काढा तर त्याच्यात फोटो येणार नाही, कारण कॅमेरा क्वालिटी तेवढी नाही आहे. पण माझ्या अभ्यासानुसार सध्याच्या काळात म्हणाल एक 15,000 ते 10,000 या रेंजपासून ते फोटोग्राफीसाठी चांगले आहे. त्याच्या आतल्या रेंजचे फोन आहे तसा कॅमेरा तेवढा कंपनीत मुद्दा पण दिलेला नाही चांगला, कारण का स्वस्त किमतीमध्ये चांगले कॅमेरा आहेत लोक ते फोन घेतील. पण एक 15,000 ते 10,000 रेंजपासून पुढपर्यंत म्हणजे आता आयफोन किंवा सॅमसंग गॅलेक्सी S24 त्या सिरीज आहेत किंवा आता लेटेस्ट विवोचे X300 म्हणून लॉन्च झाला आहे फोन, म्हणजे एकदम फ्लॅगशिप ठेवतात. काय असं म्हणायचं तर कमी असण्याचा फरक पडतो फोटोमध्ये, म्हणजे कॅमेरा क्वालिटी पण तेवढीच महत्त्वाची आहे. फक्त मोबाईल आणि कॅमेरा तुम्ही कंपॅरिझन केलं तर कॅमेरा ठरतो, पण मोबाईलमध्ये सुद्धा कॅमेरा क्वालिटी बघून घ्यायला लागते. सध्याच्या काळामध्ये 15,000 20,000 पर्यंतचे रेंजचे फोन आहेत ते मोबाईल फोटोग्राफीला उत्तम. नाही समजा एक 15,000चे 4 प्रकारचे फोन आहेत, मला त्यातलं काही टेक्निकली समजत नाही, तर तो घेताना असं काय आपण गुगल करून की हा फॅक्टर या 4 एकाच किमतीच्या फोनमध्ये
हा फोन घ्यावा आणि याने फोटो चांगले चॉईस तर त्याच्यामध्ये एक उत्तम मार्ग म्हणजे सरळ ते आता हल्ली युट्यूबवरती सरळ रिव्ह्यू दाखवतात, म्हणजे 4 फोन वेगवेगळ्या प्रकारचे एका टाईममध्ये समोर घ्यायचे आणि त्याचे कॅमेरा ऑन करून प्रत्यक्षच बघायचे की आता तुमचा कॅमेरा बेसिक आहे आणि मग ते युट्यूबवरती दाखवतात किंवा एवढे 4 मॉडेल आहेत वेगवेगळ्या कंपन्यांची, हे बेस्ट आहे सगळ्यामध्ये, तर तुम्ही ते मॉडेल घेऊ शकता किंवा सरळ दुकानामध्ये तुम्ही गेला शॉपमध्ये मोबाईल शॉपिंग तर ते सगळं तुम्हाला जो आवडतो पण ना ते मोबाईल दाखवतो ते सगळे बघायचे आणि प्रॉपर ते सगळे ॲटोमेटिक सगळे कॅमेरा ओपन करूनच बघायचे. त्यात तुम्हाला ॲटोमॅटिक कळेल की तुमचा कॅमेरा चांगला की कसा आहे आणि तिथे तुम्ही जागेवर टेस्ट करून पण करू शकता. म्हणजे असं स्पेसिफिकेशन वरून आपण ते नाही ठरवू शकतो. गंमत कशी आहे, काय काय मोबाईल कंपन्यांचे फोन आहेत ना ते 8,000 किमतीचे आहेत पण त्यांचा कॅमेरा क्वालिटी 70,000 पेक्षा चांगली आहे. त्यामुळे मग हा तुम्हाला एक अनालिसिसच करायला लागतो पूर्ण किंवा जे आता आमच्यासारखे फोटो काढणारे असतात पूर्ण आम्ही आमचा तसे डिस्कस करतो की तुझा फोन कुठचा आहे कसे फोटो काढतो किंवा एखाद्या ऑब्जेक्टचा आम्ही तर सकाळच्या 8 प्रकारचा फोटो काढतो आणि मग ते सगळं त्याचा चांगला फरक कळतो की हा ह्याच्यात एवढे खास आहेत नाही, हा जरा जास्तच बूस्ट करतो किंवा काही जे आहे इन्हान्स करतात. मग एकदम ओरिजिनल आणि छान फोटो येते तो कॅमेरा सगळ्यात चांगला. त्यामुळे कॅमेरा कंपॅरिझन सरळ बघायचे त्याच्यामध्ये. तर सध्या आपण आता एवढे लाखाने रुपयाचं पण एकदम असं समोर आणू शकत नाही. पण युट्यूबवरती आपले कॅमेरा कंपॅरिझन मिळतात की ॲपलचा फोन असेल, सॅमसंग असेल, विवोचा आहे, ॲट अ टाइमच्या 4 फोन तुमच्यासमोर दाखवतात आणि ऑनेस्ट रिव्ह्यू देतात किंवा विवोचा फोन चांगला आहे. तसं तुम्ही व्हिडिओ बघूनच चॉईस करा. माझं म्हणणं आहे फोन घ्यायचा झाला तर, कारण का दुकानदाराकडे गेला तर दुकानदार पुन्हा सगळं त्या फोन पण बेस्ट आणि काय काय फोनच्या कंपन्यांचा कॅमेरा असा एकदम डिझाईन असा करतात की तो खूप भारी वाटतो. असा बॉम्ब असतो, मोठा असतो कॅमेरा. पण कॅमेराचा तुम्ही बघायचं असाल तर सेन्सर साईज बघा, म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन असते सगळी डिटेल्स असतात. त्याच्यामध्ये कॅमेरा सेन्सर किती आहे, पॉवरचा आहे किंवा सोल्डरचा आहे की अँटीवूडचा आहे ते बघून तुम्ही घेऊ शकता. आता तुझ्या मध्ये कुठचा म्हणजे ॲडव्हर्टाईज माझ्या माहितीमध्ये आता विवोचा X300 म्हणून फोन लॉन्च झाला नुकताच आणि शॉमीचा 17 अल्ट्रा म्हणून आहे. हे दोन फोन आता जगात एकदम टॉप लेवलचे कॅमेरा फोन आहेत आणि ते अजून आता लॉन्च माझ्यामध्ये व्हायचं असतं कारण त्याची प्राईस जवळपास 1,00,000-1,50,000 असं नक्की असते. पण एक गंमत अशी आहे की आता चायना कंपनी आपले जे मोबाईल लॉन्च करते तर चायनामध्ये ते लॉन्च करतात तर ते शॉमी नावाला होतात, आपल्याकडे तर रेडमी नावाला येतात. तर रेडमी क्वालिटीमध्ये फरक पडतो. त्यांच्या इथला फोन सेम मॉडेल असतो पण त्यांच्या कॅमेरा क्वालिटी चांगली असते त्यांच्या देशाच्या फोनमध्ये. पण ते जेव्हा इथे रेडमीचं मॉडेल करून इंडियात लॉन्च होतं त्याची कॅमेरा क्वालिटी त्या लेवलची नसते. हा आता मी डिफरन्स बघितलेला आहे बऱ्याचदा की सेम मॉडेल असतं पण इंडियन मॉडेलमध्ये त्याची कॅमेरा क्वालिटी बघून पहिले गंमत आहे कंपनीची. काय म्हणून करतात माहिती नाही, पैसे जास्त घेतात पण कॅमेरा क्वालिटी देत नाही आपल्याला. आणि 15-20,000 रेंज मध्ये कुठचं चांगलं? 15-20,000 आता बघायचं तर तो विवोचे कुठचे पण घ्या. विवो त्याच्यानंतर ऑप्पोमध्ये पण चांगले आहे, विवो, ऑप्पो आणि शॉमी इथे बेस्ट क्वालिटी फोन आहे. कोण आहे? हे बघूया आता आपण आदित्यने काढलेले फोटो बघूया आणि त्याची एक छोटी छोटी स्टोरी हॅलो. हां तर या फोटोबद्दल माहिती सांगितली शॉर्टमध्ये 2 मिनिटात सांगतो. तर मध्यंतरी 2021-22मध्ये निसर्ग चक्रीवादळ झालं होतं. तर या फोटोमध्ये अशी स्टोरी आहे की वादळ झालं त्यावेळेला आमचं दारातलं झाड उन्मळून पडलं होतं आणि नंतर ते वादळ गेल्यावर तुम्ही ते झाड आधार वगैरे देऊन असं उभं करून ठेवलं होतं. पण एक 2-4 दिवसांत ते झाडांची पानं सगळी पिवळी पडायला लागली, म्हणजे फुलदांना मोडलं होतं त्यामुळे ते सुकलं काय आणि ते झाड जेव्हा नंतर आम्ही उतरवलं तेव्हा त्याच्यावर त्याची वेगवेगळ्या रंगाची पानं झाली कारण का ते झाड हिरवं असताना मोडलं त्यामुळे काही त्याच्यामध्ये कोवळी पानं होती आणि काही अशी हिरवी पानं पिकत आली होती. त्यामुळे पण मला एक आयडिया आहे ते म्हणजे आपण काय ह्याचं कसं लाईफ सायकल टाईप करूया म्हणून मी वरची सगळी अशी पानं कोवळी पानं मधल्याची आणि अशी वेगवेगळ्या फेज म्हणतात ना तशी ती पानं एका अशी गोल सर्कलमध्ये लावून एक पानाचं जीवनचक्र असं एक हे करून तो फोटो काढला होता तेव्हा.
हा हे ते मार्चमध्ये आकाशगंगा जी प्रवास म्हणतात ना, जसं सूर्यास्त तसे हे आकाशगंगेचा उगम आहे. कुठे काढले? हा मी आमच्या इथे कुरखेडच्या इथे काढला होता शेतामध्ये आमच्या. आता हे जे तुम्ही बघितलं 10 सेकंदाचा, तो जवळपास 4 तासाचा व्हिडिओ आहे. त्या 4 तासामध्ये ती आकाशगंगा अशी उगवत वरपर्यंत गेली आणि सकाळ होत हळूहळू. आम्ही 3, 2:30 पावणे 3ला हे सुरू केलं होतं. ते जवळपास 6-6:30 पर्यंत ते लावला होता कॅमेरा. तेवढ्या वेळेला ती आकाशगंगा म्हणजे पृथ्वी तेवढी आपली रोटेट होते, तेवढी ती आकाशगंगा वर होते. त्याच्यानंतर मी मगाशी म्हटलं होतं की कुर्डूच्या झाडावर जे ब्लू पेन्सिल नावाचं फुलपाखरू, हे फिमेल जातीचं ब्लू पेन्सिल बटरफ्लाय आहे. आणि हे दिसायला खूप असं भारी दिसतं, म्हणून मी याचा फोटो काढायला बरेच वर्ष मागे लावत होतो. हा मी फोटो गणेशगुळ्याच्या बीचवरती काढलाय, साधारण 2023 मध्ये काढलाय. ते आकाशगंगा तेव्हा पहाटेच्या वेळेला उगवतानाचा फोटो आहे. आपण हा सिंगल फोटो आहे. हा सिंगल बॉईज फोटो आहे फोटो काढलेला. हा फोटो पण मी तो त्याच वर्षी काढलाय, फक्त हा मी फेब्रुवारीच्या एंडिंगला काढलेला आहे. त्यामुळे हा फोटो काढलाय मी देवगडी कशेळीमध्ये. तर त्यावेळेला आम्ही कॅम्पिंग केलं होतं, त्यावेळेचा हा फोटो आहे. ती आकाशगंगा आणि ती CK आहे, म्हणजे जे गुहा आहे तिथे खालच्या बाजूला. तर हे मी सनसेटचे क्रिएटिव्ह फोटो काढतो. म्हणजे त्या फोटोला थोडंसं सूर्याच्या टायमिंगचा एक विषय होतो, म्हणजे थोडासा अभ्यास करून जाणार म्हणजे सूर्य कुठल्या किती वाजता कुठे येईल तसा एका क्रिएटिव्ह फोटो काढला आहे. हा पण एक असा परफेक्ट टायमिंगवरती काढलेला आहे. आम्ही जेव्हा बीचवरती जायचो तेव्हा आम्ही असे एक कन्सेप्ट होता आम्हाला की सुरुवातीला हे फोटोग्राफीची मला म्हणजे एवढी काही हिंट नव्हती मिळालेली, पण एक दिवस असं बीचवरती गेलो असताना मित्र म्हणाले की अरे सूर्य हातामध्ये घेऊन बघूया काय. म्हटलं थांबेल का. आम्ही मला त्या तिथे असं लांब गेलो आणि मग मी शॅडोविंग सनसेटची एक मला सेटिंग मिळाली मोबाईलवरती. आणि मग मी तसे ते फोटो काढायला लागलो. जसं आपण एखादी त्यातलं एक स्टोरी क्रिएट करतो, म्हणजे आता थीम टाईपमध्ये सनसेट स्टोरी म्हणून मी ते शेअर करायचं. तेव्हा स्वतः वतन काढल्यावर घेतलं आणि तो त्याला विकला, अशी एक कन्सेप्ट होती माझी. ही मध्यंतरी आम्हाला एक स्पर्धा होती, त्याच्यामध्ये जनजागृतीसाठी आम्हाला कन्सेप्ट होत्या दिलेल्या की तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी संदेश द्या त्या फोटोंमधनं. तर मग मी ते माचिसच्या गाड्यांची एक स्टिक तयार केलं होतं मानवाकृती, आणि कॅन्सर होतो म्हणून मी ते त्याला विरोधाचं म्हणून ते काढला होता फोटो. त्याच्यानंतर हा दिसतो आणि ह्याला आपण कासणी म्हणतो, म्हणजे भेंगरीसारखाच पण छोटा साईजचा काडी असतो, म्हणजे काडीसारखा असतो. तर तो त्याचा आम्ही क्लोजअप काढलाय. आता हा फोटो मी मोबाईलने काढलाय, पण त्याला एक्सटर्नल लेन्स जोडलेत मी, त्यामुळे त्याचा क्लोजअप तुम्ही क्लिअर पाहू शकता. म्हणजे याचा साईज बघा तर मोहरी एवढा छोटा आहे हा, पण याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा दिसतो. हे पण सेम कन्सेप्ट मध्ये मी फोटो काढले. आपल्या इथे पुढच्या एक विषारी साप असतो हाताळत, की तसं मी हा क्लोजअप फोटो काढलेला आहे. आता हा सापाची किंमत सांगायची तर हा साप तितकासा आक्रमक नाहीये, म्हणजे वाटतो खूप तो असा आपल्या खवल्या असा आवाज करतो पण तो साप जेव्हा आम्ही फोटो काढला तेव्हा तो साप झोपलेला होता. मी रात्री गेलो होतो तेव्हा हा साप एका खाली होता, एका मोठ्या पानाखाली होता, आणि मी ते अडगड पानाचं बाजूला गेलं आणि तसा तो सावध नव्हता, म्हणजे सुप्तावस्थेत म्हणतात तसा होता. त्यामुळे तो मला फोटो काढता आला त्याचा. हो, खूप अगदी म्हणजे जवळपास 1 सेंटीमीटर अंतर असेल त्याच्यापासून माझं. फक्त ह्या फोटो काढताना सावधगिरी बाळगावी लागते, म्हणजे त्या सापाचं नेचर म्हणतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. कारण त्याचा तो लगेच ॲग्रेसिव्ह होत नाही, पण त्याला स्पर्श झाला तर मग तो चावू शकतो तुला. हा मी ह्याच्यामध्ये काढलाय, नोव्हेंबरमध्ये काढलाय, व्याध नक्षत्र काढलेलं आहे मी ते. त्यावेळेला भरपूर तारे दिसले तेव्हाचा तो फोटो आहे. मी तो मेरवी बीचमधून काढलेला आहे. मेरवी बीच म्हणजे गणेशगुळे आणि गावकळीच्या मध्ये ती लोकेशन येते, आणि तिकडे कसं एकदम निर्मनुष्य जागा आहे, त्यामुळे एकदम आकाशाचं ताऱ्याने भरलेलं दिसतं त्या लोकेशन. हो, नाही हे बॅटरीचं लोक मी शेवटचे 3 सेकंद फक्त मानलेलं आहे. आपण तिथला फोटो आहे. हे ब्लू पेन्सिल फक्त मेल बटरफ्लाय. त्याच्यानंतर हे केरळ राज्याचा फुलपाखरू आहे, त्याला ब्लू बँडेड म्हणतात, ब्लू बँडेड पिकॉक म्हणून. हे मध्यंतरी मला आपल्या इथे दुर्मिळ आहे, रत्नागिरीमध्ये तसं सहसा दिसत नाही, पण मला लॉकडाऊनच्या काळाला आपल्या इथे कसं बागा बिगा त्या मानाने साफसफाई एवढी केलेली नव्हती, त्यामुळे
त्यामुळे त्यांना जी लागतात ना जैव खाद्य वनस्पती त्या उगवल्या होत्या, त्यामुळे ही फुलपाखरं त्यावेळेला दिसत होती. हे केरळचं राज्य फुलपाखरू आहे. हा आपण गवतावरती येणारा एक एकूण टाईप कीटक आहे. हा एक मला आवडलेला आतापर्यंतचा पतंग आहे हा छोटासा, पण त्याचे कलर खूप भारी आहे. तसं म्हणजे गालीचे सारखे कलर आहेत त्याचे. खूपच. हा फोटो कोळ्याचा आहे. हा म्हणजे कोळी त्याच्या एका ह्याच्या मागे लपलेला आहे, त्याच्या गाळ्याच्या मागे लपलेला कोळी आहे. त्याचे तुम्ही असे बोलके डोळे पाहू शकता त्याच्यामध्ये. हा मी आपल्या घरात जी पाल असते तिचा फोटो काढलेला आहे. फक्त एकदम क्लोजअप घेतल्यामुळे ती अशी बघून असते असं वाटतं. हा हे पण एक हे आपलं रॉबर फ्लाय म्हणतात त्याला, म्हणजे ड्रॅगन फ्लाय म्हणजे आपण भिंगरी म्हणतो. हा रॉबर फ्लाय असतो, हा पंख उघडे होते, हा पंख बंद करून बसतो. हा ही ब्लू कॅन्डिडेट म्हणजे मधमाशीची एक प्रजाती आहे ही. हा आपण डेमसेल फ्लाय फक्त असं एकदम क्लोजअप घेतलेला आहे, त्यामुळे त्याचा चेहरा असा वाटतो एलियन फेस. हा ही माशी म्हणजे तुमचं माशी पण आपल्याकडे प्रसिद्ध असते, लाल रंगाची पिवळ्यासारखी. हा मोठी माशी, तिचा आम्ही क्लोजअप काढलेला आहे. म्हणजे ही माशी जवळ जाऊन काढणं म्हणजे एक रिस्की काम असतं, पण ही माशी त्यावेळेला काय माहिती नाही, पण ती एका ठिकाणाच्या काय म्हणतात ते एका मातीच्या पोळ्यावरती बसलेली होती आणि बराच त्याचा अभ्यास केला म्हणजे उघडत म्हणून मी कशी पण ट्रेनिंग करून तिच्या जवळ जातो, तिचा क्लोजअप फोटो काढला. हा पण डेमसेल फ्लायचा फोटो आहे. हा पण एक मी त्यावेळेला काढला होता की खिडकीतनं त्याची बाहेर वापरून बघते असा विषय. हे पण डेमसेल फ्लायचा आहे. हा स्टारट्रेस म्हणतात. हा स्टारट्रेस म्हणजे आकाशगंगेचे जवळपास 2-250 फोटो काढले आणि ते एकदम असे स्टॅक केले की हा पृथ्वीचा तेवढ्या तासामध्ये झालेला प्रवास दिसतो आपल्याला. 4 तासात पृथ्वी किती रोखली जाते त्याच्यावरून आपल्याला कळतं. हा एक मी उंबिलाचे फोटो काढताना हा एक काढला होता. ह्याच्यामध्ये तुम्ही त्या उंबिलाची ताकद बघू शकता की तो त्याच्या वजनाचे किती पट जवळपास म्हणतात की तो 50 पट वजन उचलतो. पण हा एक डेमो आहे त्याच्यात की तो पूर्ण शक्तीने त्याची माशी धरलेली आहे. आणि मी या पूर्णाचा व्हिडिओ केला होता, म्हणजे त्या उंबिलाने पूर्ण एकट्याने ते आपल्या पोळ्यापर्यंत नेली होती माशी ओढत. याच्यावर तुम्हाला त्यांच्या क्षमतेचा अंदाज येईल. हा एक फोटो त्यातला आहे, 2 मुंग्या पाणी देताना. हे मी पूर्णगडच्या परीक्षा इथे आकाशगंगा काढलेली आहे मार्च महिन्यामध्ये. हे आमच्या घराच्या पाठीमागे शेतामध्ये आकाशगंगेचा फोटो काढलेला आहे. हा हे मी एक मला मध्यंतरी जेव्हा आम्ही सूर्य हातात वगैरे घेऊन ती शॅडो विथ सनसेटची संकल्पना आली, त्यानंतर आम्ही कंदील घेऊन जायला शिकलो की म्हटलं त्याला कंदीलमध्ये आपण असं आहे बरोबर टायमिंगला क्लिक करायची म्हणजे म्हटलं तो कंदील वाटेल. त्या टाईपमध्ये मी फोटो काढलेले. हा पण मी बरेच दिवस ही माझी कन्सेप्ट डोक्यामध्ये होती की म्हटलं असं आपल्याला फोटो काढायचा आहे. त्या फोटोला फक्त एक गंमत अशी होती की सूर्याच्या टायमिंगचा अभ्यास पाहिजे. परफेक्ट टायमिंग नाही झालं तर मग दिवस फुकट जातो. मग सूर्य एकदा खाली गेला की मग पुन्हा मिळत नाही. त्यामुळे खूप अभ्यास करून आधी संगीत तालीम करून तो योगायोगाने तो आमचा पुत्र सुद्धा त्याच्यात आला होता. कारण जी प्रेमदानाची जिवंत वाटते. हा हे सेम कन्सेप्ट आहे, फक्त चंद्रवी त्याच्यामध्ये कंदिलामध्ये घेतलेला. हा गावकडीमध्ये काढलेला आहे फोटो. आणि हा फोटो म्हणजे आता काय जणांनी मला पहिल्यांदा म्हटलं की हा हे आहे, पण म्हटलं त्या फोटोमध्ये त्या दिवशी नेमका माझा मित्र वरती चंद्राचा हातात घेत होता. नेमका त्यावेळेला पाठीमागे कावळ्यांचा धावा उठत होता. त्यामुळे त्या योगायोगाने सिनेमॅटिक अशी बॅकग्राऊंड मिळाली त्याला. हा एक सनसेट स्टोरी आहे. हो हा ही सोलर लँडर म्हणून माझी सिरीज होती, त्याच्यामध्ये मी फोटो काढायचो. हा क्रिएटिव्ह सनसेट. हा आम्ही हा हे फोटो काढतानाची एक ट्रिक अशी आहे की आता आपण जेव्हा प्रकाशाकडे बघतो किंवा बाहेर एखाद्या ऑब्जेक्टकडे बघतो तेव्हा त्याचं आपल्या डोळ्यामध्ये रिफ्लेक्शन येतं. तर हा फोटो काढताना आपण थोडं बंद काढायला लागतो, कारण का आजूबाजूच्या ॲटमॉस्फिअरचं आपल्याला रिफ्लेक्शन डोळ्यात येतं. त्यामुळे एका ठिकाणी असं काळोखा खोलीत बसून आपल्याला जे पाहिजे ते तो आता झेंडा धरता येतो आम्ही डोळ्यासमोर आणि मग तो डोळ्यासमोर असा ऍडजस्ट करायला लागतो. कुठल्या तरी एका पॉईंटला तो आपल्या गोगळामध्ये असं रिफ्लेक्शन दिसतं आणि तसं तो मी काढलेला आहे फोटो डोळ्यासमोर धरून. हो गणपतीचा म्हणे. ही पण एक कुंभार माशीची प्रजाती आहे, फक्त ही फुलांमधला रस पिऊन जगते. मला खूप आहे म्हटलं. हा ही पण सेम कन्सेप्ट आहे, समोर मूर्ती आहे आणि त्याच्याकडे बघत राहायचं आणि मग तो कॅमेरा अँगल सेट करून ते रिफ्लेक्शन येईपर्यंत थांबायचं. कुठल्या तरी एका पॉईंटला रिफ्लेक्शन येतं डोळ्यामध्ये आणि मग तेव्हा तो फोटो काढायचा. टायमिंगला थोडंसं महत्व आहे आणि लाईटचा पण इफेक्ट आहे. हा फोटो मला बरेच सगळ्यात बेस्ट फोटो
मोठे आहे कारण का ह्या फोटोने मला अनेक बक्षिसं मिळवून दिली. हा फोटो बऱ्याच वेळेला मी खूप शेअर झाला होता, लाखो लोकांनी शेअर केला होता की लहानलेली मुलगी वगैरे अशी कॅप्शन देऊन. हा फोटो सगळ्यात माझ्या आवडीच्या फोटोंपैकी एक आहे. आणि शॉपीचं जे मला अवॉर्ड मिळालं होतं त्या मोबाईल स्मार्टफोन फोटोग्राफीमध्ये हा फोटोला फर्स्ट प्राईज मिळालं होतं. त्याला मी कॅप्शन दिली होती टेन्शन प्लॅन सेज हेलो म्हणून, की तो तुम्हाला खिडकीतनं हेलो करतोय असं त्याला मला एक कन्सेप्ट होती. आणि हा फोटोला फर्स्ट प्राईज मॅक्रो कॅटेगरीचं मिळालं होतं. हा हे पान आहे फक्त टायमिंग सोडायची अशी जिभे फिरवताना तो सूर्य असा चाकते असं म्हणजे वाटते कन्सेप्ट. हा आपण पानाच्या आडून. हा हे पण सेम कन्सेप्ट आहे. समोर गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि माझे एक छोटा मित्र आहे त्याच्या डोळ्याचे खूप छान आहे, मोठे आहे. त्यामुळे मी त्याला म्हटलं होतं की तू गणपती बाप्पाकडे बघ. फक्त काय होतं हे फोटो काढताना तुझ्या डोळ्याला त्रास होतो, मोबाईल जरा डोळ्याच्या जवळ येतो. त्यामुळे 2, 3, 4, 5 असे अटेम्प्ट करून आम्ही ते काढलं आणि मग एका फोटोमध्ये मस्त असं एकदम रिफ्लेक्शन पडलं होतं डोळ्यात. आता हा एक तुम्हाला सांगायचा तर एक अँगलचा विषय जो असतो ना, आता आपण एक सिंपल पान आहे आपल्या गडग्यावरती आष्ट्याची झाडे आहेत त्याचं एक पान आहे, फक्त एक अँगल सेट केला की एक त्यातून कन्सेप्ट तयार होते. आता आम्ही वे टू सन म्हणून असा फोटो काढला होता, सूर्याकडे जायचा रस्ता. हा एक मी वे टू सनसेट स्टोरी करायचो तयार, ते आम्ही गेम खेळायचो त्यातल्या कन्सेप्ट आम्ही इथे उतरवायचो. हा आता पहिलं बक्षीस मला या फोटोमध्ये मिळालं होतं मराठी संवर्धन मंडळाचं. हो हा हा फोटो आहे हा आपल्या आकाशगंगा मंदाकिनी, ज्या आपण आकाशगंगेत राहतो आपली पृथ्वी आहे सौर मंडळाची ही मंदाकिनी आकाशगंगा. आता हे याचा मी 180 डिग्रीमध्ये फोटो काढले आहे. हा एक फोटो म्हणजे सिंगल इमेज नाही, जवळपास 25-30 फोटो मी असे एकत्र करून 180 डिग्रीमध्ये ती आकाशगंगा कॅप्चर केलेली आहे. ही पण मी मोबाईलच फोटो काढलेले आहे. ही पण एक क्रिएटिव्ह. या आकाशगंगेच्या फोटोबद्दल सांगायचं झालं तर तसं आता म्हटलं की मार्च ते जूनमध्ये पहाटे आकाशगंगा दिसते, तशी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांमध्ये पश्चिमेला संध्याकाळी सूर्यास्तानंतर आकाशगंगा दिसते. आता हा फोटो आम्ही गावकडे बीचवर काढला, म्हणजे जिथे आकाशगंगा आहे तिथे सूर्य होता काही वेळापूर्वी. सूर्य मावळल्यावरती आकाशगंगा तुम्हाला उगवलेली दिसते. तर नोव्हेंबर महिन्यात सुद्धा तुम्ही आकाशगंगा पाहू शकता, फक्त काही तासांसाठी ती तुम्हाला दिसते. आणि आम्हाला पण छान फोटो बघता आले त्या मोठ्यानंतर. आता आपण शेवटा घेऊया. तुम्हाला पुढील सगळ्या ज्या तुमच्या मनातल्या इच्छा आहेत, प्रोफेशनल फोटोग्राफी असेल, नॅशनल जिओग्राफी असेल, डिस्कवरी असेल, इकडेही तुमचं सगळं प्रसिद्ध झालेलं आम्ही पाहू इच्छितो आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आपण एक छोटासा सत्कार करूया आपला. मी सगळे सर खास रत्नागिरी प्रोग्रामसाठी त्याला विनंती करतो की आपण आधी त्याचा सत्कार करू. थँक्यू सर. सगळ्यांना एक विनंती आहे की आपण एक ग्रुप फोटोसाठी या सगळ्यांनी आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. पुढील महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी पुन्हा एकदा भेटू एका वेगळ्या व्यक्तीबरोबर. सगळ्यांनी जरा फोटोसाठी